प्राध्यापक सविता कुलकर्णी. HBNIच्या रोगप्रतिकार शक्ती शास्त्राच्या व्याख्यान मालिकेतल्या पहिल्या व्याख्यान मालिकेतल्या शेवटच्या व्याख्यानामध्ये मी आपलं स्वागत करते. आत्तापर्यंतच्या सगळ्या व्याख्यानांमध्ये आपण बघितलं की रोगप्रतिकार प्रतिसादामध्ये असलेल्या पेशी कुठल्या कुठल्या आहेत, त्यांचं सक्रियकरण कसं होतं, त्यांचं विभेदीकरण म्हणजे डिफरन्सिएशन कसं होतं, त्या जर का टी आणि बी सेल्स असल्या तर त्यांच्यापासून आपल्याला मेमरी सेल्स कसे मिळतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या दुसऱ्या ज्या पेशी आहेत जसे मॅक्रोफॅज, डेंड्रायटिक सेल्स, यांचा उपयोग कसा होतो, अँटीजन प्रेझेंटेशनसाठी त्यांचा उपयोग कसा होतो आणि ते प्रेझेंट केल्यानंतर जसं जन्मजात आणि अनुकूली प्रतिकारशक्ती एकमेकांशी कशा जोडल्या जातात, त्याचप्रमाणे अँटीबॉडीजचे वेगवेगळे वर्ग आणि त्यांच्या मध्यस्थीने झालेले वेगवेगळे रोगप्रतिकार प्रतिसाद हे आपण सगळं बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत, आजच्या व्याख्यानामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा अतिसंवेदनशीलता आणि त्याचे प्रकार हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर पॉल पोर्टियर आणि चार्ल्स रिचेट्स या दोन फ्रेंच शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा अतिसंवेदनशीलतेचं वर्णन केलं आणि त्यांनी दाखवून दिलं की जेलीफिशच्या दंशामध्ये एक जे विष आहे प्रथम प्रथे, तर त्यांनी ते कुत्र्यावर वापर केला आणि आतापर्यंत आपल्याला माहित होतं की पहिल्यांदा दिलेला कमी डोस आणि नंतर बूस्टर डोस याच्यामध्ये आपल्याला प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज किंवा संरक्षण अँटीबॉडीजचा प्रतिसाद मिळतो आणि ते त्यांनी त्याचप्रमाणे त्यांना वाटलं होतं की तसाच त्यांना रिस्पॉन्स मिळेल, पण तसं न होता त्या कुत्र्याला ॲक्च्युली उलट्या, जुलाब, श्वास गुदमरणे अशी प्रतिक्रिया येऊन त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्यात त्यांनी मग त्या रोगप्रतिकार प्रणालीच्या ह्या अतिप्रतिक्रिया याचं वर्णन त्यांनी केलं आणि त्याला ती ॲनाफिलॅक्सिस ही संज्ञा त्यांनी तयार केली, म्हणजे ग्रीक भाषेमधनं त्याचा अर्थ होतो संरक्षणाविरुद्ध. रिचेट्स यांना ह्या संशोधनाबद्दल त्यांना 1913 साली नोबेल प्राइज देण्यात आलं. नंतर हे स्पष्ट झालं की वेगवेगळ्या रोगप्रतिकारक यंत्रणामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदनशील प्रतिक्रिया निर्माण होऊ शकतात. मग त्याच्यानंतरचे दोन रोगप्रतिकारक शास्त्रज्ञ जे गेल आणि कुम्सचे होते, त्यांनी सांगितलं की वेगवेगळे प्रकार आहेत हायपर सेन्सिटिव्हिटीमध्ये, तर त्याचं वर्गीकरण एक आपण करू शकतो आणि मग त्यांनी ते 4 वर्गामध्ये ते विभागले गेलं आणि त्याला कारणीभूत अर्थातच काही रोगप्रतिकारक रेणू, पेशी आणि ह्यांच्याद्वारे ही हानी होणारी पद्धती आहे आणि ती भिन्न आहे. तर टाईप 1, टाईप 2, टाईप 3 आणि टाईप 4 असे हे प्रकार आहेत. प्रकार 1, प्रकार 2 अतिसंवेदनशीलतेचे. तर टाईप 1 ह्या IgG या अँटीबॉडीद्वारे मध्यस्थ केल्या जातात आणि मग त्याच्यामुळे ते मास्टपेशी आणि बेसोफिजला बांधले जातात आणि मग मेडिएटर्सचं उत्सर्जन होतं. त्याच्यानंतर हे बहुधा होतं कधी तर जसे ॲलर्जन्स म्हणजे परागकण, धूळ कीटक, डस्ट माइट्स आपण म्हणतो ते, किंवा अन्नपदार्थामध्ये शेंगदाणे किंवा कवचधारी जलचर म्हणजे आपण म्हणतो की प्रॉन्स किंवा शेलफिश वगैरे असं, त्याच्यासाठी ही प्रतिक्रिया दिसते किंवा हा प्रकार अतिसंवेदनशीलतेचा दिसतो. या प्रतिक्रिया आहेत टाईप 2 म्हणजे प्रकार 2 ह्या IgG आणि IgM या यजमान पेशींच्या पृष्ठभागावर जोडल्या गेल्यामुळे होतात. म्हणजे या अर्थातच पुढे कॉम्प्लिमेंट आणि पेशी मध्यस्थ यंत्रणा नष्ट केल्या जातात, तर यंत्रणेद्वारे ते नष्ट केल्या जातात आणि ह्याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आपण अर्थातच या हे सगळे प्रकार आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर लोकांमध्ये जर का ट्रान्सफ्युजन जेव्हा करतो त्याच्यामध्ये कशी अवस्था होते, वेगवेगळे भिन्न रक्तगट आपण जर का लोकांचे ट्रान्सफ्युजन केले तर काय होऊ शकतं त्याच्याबद्दलची माहिती आहे प्रकार 2 मध्ये जेव्हा होतं तेव्हा. प्रकार 3 मध्ये आहे तेव्हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समुळे हे होतं आणि ते कॉम्प्लेक्स ॲक्च्युली कॉम्प्लिमेंटला किंवा ग्रॅन्युलोसाइट्स मध्यस्थांना त्याच्यात ग्रॅन्युल्स होतात आणि ही इन्फ्लमेटरी प्रतिक्रिया किंवा इन्फ्लमेटरी दाहक प्रतिक्रिया होते. आणि टाईप 4 जो आहे ते टी सेलच्या अधिक आणि काही वेळा अयोग्य सक्रियतेमुळे तयार होतं आणि त्याला डिलेड टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी असं सुद्धा म्हणतात. तर आता बघूया आपण की 1960च्या शतकात के इशिझाका आणि टी इशिझाका यांनी केलेल्या प्रयोगामुळे ॲलर्जीसाठी जबाबदार वर्ग हा IgE आहे हे पटलं गेलं. तर IgEचं जे आहे रायनायटिस म्हणजे हे फिवर, दमा, एटॉपिक
डर्मेटायटिस किंवा एक्झिमा, अन्न ॲलर्जी ह्या सर्वात सामान्य ॲलर्जिक प्रतिक्रियांचा समावेश होतो. त्या रक्तांमध्ये या सामान्य लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये ह्या क्रिया दिसतात, ॲलर्जी म्हणजे टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी, त्यांच्यात IgE ची पातळी खूप जास्त म्हणजे सामान्य व्यक्तींमध्ये कमी असते, पण ह्या व्यक्तींमध्ये ती जास्त होते. आणि ह्या व्यक्ती काही वेळेला अनुवंशिकता सुद्धा म्हणजे जेनेटिकली सुद्धा त्यांना संवेदनशील असतात आणि त्या स्थितीला ते ॲटॉपी म्हणून ओळखलं जातं. आता रासायनिक विश्लेषणातनं असं दिसतं का बहुधा सर्वच ॲलर्जन्स हे प्रथिनं किंवा विद्राव्य प्रथिनं म्हणजे सॉल्युबल प्रोटीन्स किंवा ग्लायकोप्रोटीन्स असतात आणि त्यांच्यात मल्टिपल एपिटोप्स असतात म्हणजे अँटीजेनिक डिटर्मिनंट्स खूप असतात. सर्वप्रथम अनेक ॲलर्जन्समध्ये एक आंतरिक एन्झायमॅटिक क्रिया असते आणि ते ॲलर्जिक प्रतिक्रियेला हातभार लावतात. जसं बुरशी, परागकण, झुरळं, कीटकं, धुळीतील कीटकं यांच्यामध्ये एक प्रोटीएज असतं. धुळीतील कीटकांद्वारे जो फॅगोइट्स टेरोनेसिस अशा तयार होणारा एक प्रोटीएज असतो, जो प्रोटीएज कॉम्प्लिमेंटच्या घटकाचे विभाजन करून त्यांना ॲक्टिवेट करतो किंवा सक्रिय करतो. तर काही प्रोटीएज ज्या एपिथेलियल सेल्स उपकला पेशींच्या जोडणीतील अखंडता बिघडण्यास सक्षम असल्याने त्याच्यामुळे ते ॲलर्जन्स खाली जातात आणि मग जन्मजात आणि अनुकूलित प्रतिकार प्रणालीच्या जी पेशी आहेत त्यांच्यामध्ये ते प्रवेश मिळवतात. आता ॲलर्जन्स हे जे आहेत ते काही वेळेला IL-33 या सायटोकाइन्सचे विघटन करतात जे निष्क्रिय असतं आणि ॲक्टिवेट 33 सायटोकाइन्स ते हे करतात जे ॲलर्जिक प्रतिसादामध्ये योगदान देतात. आणि काही ॲलर्जन्स तर रोगप्रतिकार पेशींच्या पृष्ठभागावरील प्रोटीएज सक्रिय करतं आणि रिसेप्टर्सचं विघटन करून त्यांना उत्तेजित करतं आणि त्याच्यामुळे त्याचा इन्फ्लमेशन वाढतं किंवा दाह वाढतो. दुसरे म्हणजे काही ॲलर्जन्स हे पॅम्स असतात आणि त्याच्यामुळे ते जन्मजात रोगप्रतिकारक प्रणालीच्या रिसेप्टरशी संवाद साधतात आणि त्याच्यामुळे एक साखळी सुरू होते जे आपण बघितलं आहे की पॅम्समुळे कसं सिग्नल ट्रान्सडक्शन होऊ शकतं. तर तिसरं अत्यंत कमी जेव्हा कॉन्सन्ट्रेशन किंवा सांद्रतेमध्ये स्पेशल ऊतीद्वारे प्रवेश करतात आणि त्याच्यामुळे IL-4 आणि IL-13 तयार करणारा TH2 प्रतिसाद तयार करतात आणि हे IgE आणि मेमरी बी सेलमध्ये क्लास स्विचिंगला प्रेरित करतात. म्हणजे काय तर आधी अर्थातच तुम्हाला माहिती आहे की IgG आणि IgM हे नॉर्मली जास्त प्रमाणात असलेले अँटीबॉडीज आहेत. IgG सगळ्यात जास्त आहे. तर त्याचं क्लास स्विचिंग ईवर होतं. ई अतिशय कमी प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळेच या हायपरसेन्सिटिव्हिटी दिसतं. त्याच्यामुळे हे असे ॲलर्जन्स मग फायनली IgEला मेडिएट करतात किंवा त्यांचं प्रतिसादला सक्रिय करतात. IgE अँटीबॉडी स्वतःहून अर्थातच हानिकारक क्रिया करत नाहीत. त्याऐवजी त्या कॉन्स्टंट रिजनमधल्या FC रिसेप्टर्स आहेत त्यांना FC ईटा-R1 असं म्हणतात. त्यांना ते बांधून संवेदनशीलता निर्माण करतात. तर आता हे आहे IgE आहे हे आणि ते ह्या रिसेप्टरला बांधलं जातं. हा रिसेप्टर आहे अर्थातच FC ईटा-R1 रिसेप्टर. ओके. तर आता जेव्हा IgE प्रतिबंधाचे किंवा अँटीबॉडीचे FC ईटा-R शी बंधन झाल्यावर ग्रॅन्युलोसाइट सक्रिय होतं आणि या सिग्नलला कास्केड सुरू होतं. म्हणजे हा ग्रॅन्युलोसाइट जो आहे त्याचं डिग्रॅन्युलेशन होऊन किंवा मास सेल ग्रॅन्युलोसाइट जो आहे सेन्सिटाइज त्याचं डिग्रॅन्युलेशन होऊन मग आपल्याला वेरियस त्याचे परिणाम बघायला मिळतात. आता काय परिणाम होतात या हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शनचे तर ही कास्केड जेव्हा असते हे ग्रॅन्युल्स जे आहेत तर ही डिग्रॅन्युलेशनची जी प्रक्रिया आहे त्या डिग्रॅन्युलेशनमध्ये आपण मागे पण बघितलं होतं. त्याच्यात हिस्टमिन असतं, हिपॅरिन असतं आणि प्रोटीएजेस असतात. तर त्याचप्रमाणे आणखीन त्याच्यासोबत ल्युकोट्रीन, प्रोस्टाग्लॅंडिन, किमोकाइन्स आणि सायटोकाइन्स हे पण मध्यस्थ आसपासच्या ऊतींवर काम करतात आणि त्याचमुळे ही ॲलर्जीची लक्षणं दिसतात. IgE साठी कमी आत्मतेचा दुसरा एक FC ईटा रिसेप्टर आहे तो म्हणजे FcR2. पण अर्थातच हा नियमन करतो IgEचं नियमन करतो.
आता हाय अफिनिटी जो आता आपण बघितलं, लो अफिनिटी जो आहे तो आपण नंतर बघू. पण हाय अफिनिटी एफसी इटा आर जो आहे त्याच्यामुळे आपल्याला ही सगळी IgE ची जी डिग्रॅन्युलेशन म्हणजे जे मास्ट सेल्समध्ये किंवा बेसोफिल्समध्ये जे डिग्रॅन्युलेशन होतं ते त्याच्यामुळे होतं. हा अतिशय ह्याची आत्मीयता म्हणजे ॲफिनिटी खूप जास्त असते. 10⁻⁻1 10⁻⁻10 आणि त्याच्यामध्ये रक्तामध्ये अतिशय कमी प्रमाणात हे IgG असलं तरी ते बांधू शकतं त्याच्या हाय ॲफिनिटीमुळे. इओसिनोफिल, लँगरहॅन्स, मोनोसाइट्स आणि प्लेटलेट्समध्ये सुद्धा FC इटा R1 असतं, पण ते कमी प्रमाणात असतं. IgEचं रक्तातलं आयुष्य फक्त 2-3 दिवसाचं असतं. ते अर्थातच सगळ्यात कमी आहे बाकीच्या इम्युनोग्लोबुलिन वर्गांमध्ये. आणि FC इटा R1 हा एक टेट्रामर आहे. इथे तुम्ही बघू शकता. इथे त्याची एक अल्फा चेन आहे, बीटा चेन आहे आणि 2 गॅमा चेन्स आहेत. तर एक अल्फा, एक बीटा आणि 2 एकसारख्या डायसल्फाइड लिंक्ड गॅमा चेन्स आहेत. इथे डायसल्फाइड लिंक्स आहेत त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे त्यांच्यात काही मोनोसाइट्समध्ये बीटा नसलेलं पण एक ग्रुप आहे. इम्युनोग्लोबुलिन सुपर फॅमिलीचा सदस्य असलेली ही अल्फा साखळी तुम्हाला माहिती आहे, हे जर का असेल तर इट इज इम्युनोग्लोबुलिन लाईक डोमेन्स हे आपण बघितलेलं आहे. तर हे जोडलेल्या कॉन्स्टंट इटा 3 डोमेन्सवर एकाच FC3 बीटा FC इटा R1 बंधन स्वराद्वारे ते थेट IgE FC क्षेत्राशी जोडले जाते. आणि मग हे बीटा आणि गॅमा जे आहे त्यांच्यातनंच सिग्नल ट्रान्झॅक्शन होतं. आणि अर्थातच आपण सगळीकडे बघितलंय जिथे जिथे सिग्नल ट्रान्झॅक्शन होतं तिथे तिथे त्यांच्या ज्या मेम्ब्रेनमधलं जे डोमेन आहे तिथे हे आयटॅन्स असतात आणि ते सिग्नल ट्रान्झॅक्शनचं काम पुढे नेतात. आणि हे नेहमी फॉस्फोरायलेशनच्या वर अवलंबून असतं. आता हे सिग्नल्स जेव्हा आतमध्ये मिळतात, जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा काय होतं, जेव्हा एखाद्या ॲलर्जन आणि प्रतिजन पृष्ठभागावर FC इटा R रिसेप्टरद्वारे त्याने पकडलेला IgE द्वारे ते बांधलं जातं. हा FC इटा R1 आहे आणि त्याची ही बीटा चेन आहे आणि ही अल्फा चेन आहे आणि अर्थात या 2 गॅमा चेन आहेत. तर हे जेव्हा बांधलं जातं ते बांधलं गेल्यानंतर यांचं क्रॉसलिंकिंग झाल्यानंतर काय होतं, त्यांचे मेम्ब्रेन लिपिड्स रॅफ्ट्समध्ये ते स्थलांतरित होतात आणि त्यांच्या आयटॅममधलं फॉस्फोरायलेशन होतं. अर्थात हे सगळं आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण बाकीच्या सिग्नल ट्रान्झॅक्शनमध्ये ऑलरेडी बघितलेल्या आहेत. तर त्यांच्यातले अडॅप्टर रेणू जे असतात ते टायरोसिन अवशेषाला चिकटतात आणि सिग्नल ट्रान्झॅक्शन सुरू होतं. आणि मग ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अडॅप्टर मॉलिक्युल्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात सायक्लिक AMP आणि कॅल्शियम हे पण महत्त्वाचे आहेत. ते त्यांची पातळी वाढल्यामुळे डिग्रॅन्युलेशन होण्याची शक्यता वाढते. ओके. आता हे फॉस्फोलिपिड ए लिपिड ॲराकिडोनिक ॲसिड आहे, ह्याचं पण मेटाबॉलिझम सुरू होतं, चयापचय सुरू होतं आणि त्याच्यात एक इन्फ्लमेटरी लिपिड मेडिएटर्स सुरू होतात ह्याच्यापासून, जे ल्युकोट्राईन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स असतात. त्यांचं पण अतिशय कॉन्ट्रीब्युशन असतं या IgE मेडिएटेड हायपरसेन्सिटिव्हिटीमध्ये. आता FCR रिसेप्टरमध्ये मांसपेशी आणि बेसोफिल्समध्ये अनेक प्रतिसाद निर्माण होतात. त्याच्यामुळे डिग्रॅन्युलेशन होतं आणि त्याच्यामधनं एकीकरण होतं आणि त्यातील घटकांचे उत्सर्जन होतं. हे आपण मागेच बघितलेलं आहे कसं होतं. आता या दाहक सायटोजनांचं पण सिंथेसिस वाढायला लागतं, संश्लेषण होतं आणि त्याच्याच प्रमाणे ल्युकोट्रेन्स आणि प्रोस्टाग्लॅन्डिनमध्ये पण रूपांतर होतं. आणि हे 2 महत्त्वाचे लिपिड मध्यस्थ आहेत ते पण त्या दोन्ही ह्याच्यावर त्याचा खूपच मोठा इन्फ्लमेशन आणि बाकीच्या टिश्यू डॅमेजमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. तर आता दुसरा आपण बघूया लो अफिनिटी IgEचा रिसेप्टर तो FC इटा R2 जो आहे तो युजली त्याची स्ट्रक्चर टोटली वेगळी आहे. त्याला CD3 असं 23 असं पण म्हणतात. हा सॉल्युबल फॉर्ममध्ये पण अवेलेबल असू शकतो आणि त्याचं आत्मीयता खूपच कमी आहे कंपॅरेटिव्हली, म्हणजे 10⁻⁻6 आहे.
आणि त्याचं असं आहे, त्याची स्ट्रक्चर पण वेगळी आहे. तो एक लेक्टिन आणि प्रकार आहे, मेम्ब्रेन प्रोटीनचा प्रकार आहे. आणि तो आयसोफॉर्ममध्ये अस्तित्वात असतो, म्हणजे त्याचं एक सायटोप्लाझमिक टर्मिनल डोमेन किंचित भिन्न असतात. आणि हा CD23A आणि CD23B हा सक्रिय बी पेशींमध्ये आढळतो. तर CD23B हा सायटोकाईन IL-12 द्वारा विविध पेशींवर प्रेरित होऊ शकतो. आता दोन आयसोफॉर्म, एक म्हणजे मेम्ब्रेनबद्ध आणि एक विद्राव्य स्वरूपात, म्हणजे सॉल्युबल फॉर्ममध्ये पण अवलंबून असतो. आणि हे विद्राव्य स्वरूप अर्थातच प्रोटिओलिसिसद्वारा तयार होतं. आणि विशेष म्हणजे CD3 IgE-लाच नाही तर कॉम्प्लिमेंट रिसेप्टरला CD21ला सुद्धा तो बांधून जातो. आता लो अफिनिटीचा आणखीन CD3चा बंधनाचा परिणाम तो कुठल्या लायगँडला जोडला जातो ह्याच्यावर असतो. आणि त्याच्यामुळे जेव्हा तो विद्राव्य स्वरूपात असतो, तो IgE सिंथेसिस करणाऱ्या बी सेलच्या CD1शी जोडला जातो, तेव्हा IgE संश्लेषण वाढतं. आणि तो पटलाशी संलग्न असेल आणि तो IgE ला जोडला जातो, तेव्हा त्याचं सिंथेसिस कमी होतं. तर हे एक प्रकारचं नकारात्मक फीडबॅक आहे असं आपण म्हणू शकतो की CD23 जेव्हा पटलाशी संलग्न असतो तेव्हा IgEचं सिंथेसिस किंवा संश्लेषण कमी होतं, तर विद्राव्य अवस्थेत असताना तो IgEचं संश्लेषण किंवा सिंथेसिस वाढवतं. अन्न ॲलर्जीमध्ये CD23ची आणखीन एक भूमिका आहे, तो म्हणजे एक आतड्याच्या एपिथेलियल IgE एलर्जीकारक संकुल जे असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, त्यांच्या वाहनाला तो चालना देतो. अन्न ॲलर्जीमध्ये CD3ची आणखीन एक भूमिका आहे, तिथं आपण आत्ताच बघितली. आणि CD23 मॅक्रोफाज आणि काही डेंड्रायटिक सेल्समध्ये पण आढळतात. आणि एटॉपिक व्यक्ती म्हणजे आपण बघितलं अनुवंशिक जे असतात त्यांच्यामध्ये या पृष्ठभागावरील आणि विद्राव्य CD23चं प्रमाण खूप जास्त असतं. आणि ते मॅक्रोफाजेसना IL-1, IL-6 आणि GM-CSF सारखे इन्फ्लमेटरी सायटोकाइन्स सोडण्यास प्रवृत्त करतात. अर्थातच आपल्याला माहिती आहे की ज्या अर्थी IgE हे हायपरसेन्सिटिव्हिटीसाठी त्याच्या म्हणजे मेडिएट करतं ते किंवा मध्यस्थीने ते वाढवतं, त्याचाच अर्थ त्याच्यावर एकदम टाईट रेग्युलेशन किंवा कडक नियमन आवश्यक आहे. तर ते नियमन आहे ते असं आहे की जेव्हा मांसपेशी सक्रिय करणारे जे FC-γR1 रिसेप्टर आणि अवरोधक, तर FC-γR2B हे आपल्याला माहिती आहेत अवरोधक रिसेप्टर्स आहेत. आणि त्यांच्यावर इटॅम असतं, हे पण आपण बघितलेलं होतं. तर त्याच्यामुळे जर का एखादा ॲलर्जन IgG आणि IgE हे दोन्ही रेणू त्याला चिकटलेले असले, तर त्याच्यातला अवरोधक सिग्नल, अर्थातच हा गॅमा आहे म्हणजे IgE-ला तो बांधला जातो, IgG-ला बांधला जातो आणि हा IgE-ला बांधला जातो. तर असे दोन्ही बांधलेले असतील तर अवरोधक सिग्नल जो म्हणजे आहे हा तो प्रभावी ठरतो. आणि त्याच्यामुळे त्याचं IgE-चं प्रमाण जे IgE-मुळे मिळणारे जे इफेक्ट्स आहेत किंवा प्रक्रिया आहेत, प्रतिसाद आहेत, ते कमी होतात. आणि FCR मार्गापासून सक्रियकरणाच्या मार्गामध्ये सुद्धा फॉस्फोरायलेशन हीच महत्त्वाची अभिक्रिया असल्यामुळे जे फॉस्फेटेजेस आहेत ते SHPS, शिप्स किंवा P10 वगैरे हे जे आहेत ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण जर का फॉस्फोरायलेशनच्या विरुद्ध फॉस्फेटेजेस जे असतात ते फॉस्फेट्स काढून टाकण्याची क्रिया करतात, फॉस्फेटेजेस, आणि त्याच्यामुळे फॉस्फोरायलेशन होऊ शकत नाही. अर्थात फॉस्फोरायलेशनच्या विरुद्ध प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळे हे इंटरमिजिएट्समधनं फॉस्फेट ग्रुप्स काढल्यामुळे ते सक्रियपणापासून निष्क्रिय होतात आणि त्याच्यामुळे हा पाथवे थांबू शकतो. तसंच टायरोसिन कायनेज लिन जे आहे ते निरोधात्मक FC-γR2B फॉस्फोरायलेशन करून त्यांना सक्रिय करून, अर्थात हे सक्रिय झालं म्हणजे त्याला विरोध केला गेला. ओके. तसंच लिन्स आणि SYK हे जे आहेत ते होणारे FC रिसेप्टर सिग्नलिंग आणि CLB सह E3 युबिक्युटिनिन लायगेजेसचे देखील सक्रियकरण करतात. आता हे FCRचे युबिक्युटिनेशन करून त्याच्या ऱ्हासाला ते म्हणजे स्वतः जरी ते सक्रिय केलेलं असलं तरी पण हे जे आहे ते स्वतःच FCRचं युबिक्युटिनेशन करून त्याचा ऱ्हास करायला सुरुवात करतं, म्हणजे त्याचा नाश करायला सुरुवात करतं. अशा प्रकारे
FCIचे सक्रियकरण हे स्वतःच विनाशाला कारणीभूत होतं आणि हे ज्याच्यामुळे प्रतिसादाचा कालावधी हा मर्यादित राहतो आणि त्याच्यावर टाईट रेग्युलेशन राहतं. तर आता आपण बघूया की कुठले कुठले मॉलिक्युल्स इन्व्हॉल्ड आहेत, कुठले कुठले रेणू इन्व्हॉल्ड आहेत हायपर सेन्सिटिव्हिटी 1 मध्ये, टाईप 1 मध्ये किंवा प्रकार 1 अतिसंवेदनशीलतेमध्ये. तर FC इटा R1 क्रॉस लिंकिंगच्या प्रतिसादात जेव्हा मास्ट सेल्स, बेसोफिल्स आणि ग्रॅन्युलेशन जेव्हा होतं तेव्हा त्याच्यातले हे रेणू आहेत तेच त्याच्या क्लिनिकल मास मॅनिफेस्टेशनला किंवा नैदानिक लक्षणासाठी महत्वाचे असतात किंवा जबाबदार असतात. आणि ते दाहक मध्यस्थ तिथल्या ऊतींवर, पेशींवर, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, टी लिम्फोसाइट, मोनोसाइट्स या सर्व दुय्यम परिणाम पेशींच्या समूहावर कार्य करतात. आणि हे मध्यस्थ जेव्हा परजीवी संसर्गाच्या प्रतिसादात तयार होतात तेव्हा ते अर्थातच फायदेशीर संरक्षण प्रक्रिया करतात. परंतु म्हणजे रक्ताचे विस्फारणे, वायसोडायलेशन, परमियाबिलिटी, पारगम्यता वाढवणे, पण रोगजनक हल्ल्या करण्यासाठी प्लाझ्मा मध्यस्थ आणि हे सगळं थेट परजीवाला म्हणजे जे पॅथोजन असतं त्याला नुकसान पोचवतात. परंतु जेव्हा ते ॲलर्जीमुळे प्रेरित होतात तेव्हा त्याच्यात ही रक्तवाहिन्यांची वॅस्क्युलर परमियाबिलिटी वाढते, त्याच्यातला दाह होतो, इन्फ्लमेशन वाढतं आणि त्यामुळे ऊतीचं नुकसान होतं. आता आण्विक मध्यस्थांचे प्राथमिक जे मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व आहेत हे हायपर सेन्सिटिव्हिटीमध्ये, टाईप 1 मध्ये, त्याचं आपण एक प्राथमिक आणि दुय्यम असं वर्गीकरण करू शकतो. प्राथमिक मध्यस्थ हे पेशी सक्रिय होण्यापूर्वीच त्यांच्या ग्रॅन्युल्समध्ये साठवलेले असतात आणि दुय्यम मध्यस्थ असतात हे लक्ष्यपेशी सक्रिय झाल्यानंतर त्यांचं संश्लेषित केले जातात किंवा सिंथसिस केले जातात किंवा डिग्रॅन्युलेशन प्रोसेसमध्ये ते पटलावर फॉस्फोलिपिड्सच्या विघटनामुळे मुक्त होतात. तर प्राथमिक मध्यस्थ म्हणजे आपले हिस्टमाइन्स, प्रोटीएजेस, इओसिनोफिल किमोटॅक्टिक फॅक्टर, न्यूट्रोफिल किमोटॅक्टिक फॅक्टर आणि हिपॅरिन हे सगळे प्राथमिक मध्यस्थ आहेत. सो दुय्यम मध्यस्थांमध्ये प्लेटलेट ॲक्टिवेटिंग फॅक्टर, ल्युकोट्रेन्स आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स आणि ब्रॅडिकायनिन्स आणि सायक्लोकाइन्स आणि किमोकाइन्स यांचा समावेश असतो. वेगवेगळ्या ऊती आणि प्रजातींमध्ये टाईप 1 जी हायपरसेन्सिटिव्हिटी असते त्याची वेगवेगळी लक्षणं ही अर्थातच ते प्राथमिक आहे किंवा दुय्यम मध्यस्थ आहे याच्या फरकांनी प्रतिबिंबित होते किंवा त्याप्रमाणे ती वेगवेगळी असते. आता आपण बघूया की हिस्टमिनचं आपण बघूया. हिस्टमिन काय करतं एक्झॅक्टली. तो प्रायमरी मेडिएटर आहे. तर प्रायमरी म्हणजे प्राथमिक मध्यस्थ आहे. तर हिस्टमिन हे हिस्टिडीन या अमिनो ॲसिडपासून डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे COOH म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. बेसिकली ते डिकार्बॉक्सिलेशन तयार होतं आणि ते ग्रॅन्युल्सच्या वजनात 10% असतं. पण अर्थात मास सेल ग्रॅन्युलचा हा महत्वाचा घटक आहे. मास सेलमधून बाहेर पडल्यावर हिस्टमिन H1, H2, H3, H4 नावाचे 4 वेगवेगळ्या हिस्टमिन रिसेप्टरला जोडले जाऊ शकतात आणि अर्थातच ते वेगवेगळे परिणाम घडवून आणू शकतात. तर ॲलर्जीची प्रतिक्रिया ही बहुतेक त्याचे जे काही परिणाम आपल्या बायोलॉजिकल इफेक्ट्स दिसतात ते हिस्टमिन H1 रिसेप्टरला बांधल्यामुळे दिसतात आणि या जोडणीमुळे आतड्यांच्या असं आणि श्वसनक्रियेच्या गुळगुळीत वायूंचे आकुंचन होते. तसंच छोट्या शिरांची म्हणजे व्हेन्युल्सचं व्हॅस्क्युलॅरिटी वाढते त्याची आणि श्लेष्माचा किंवा म्युकसचा स्राव वाढतो. हिस्टमिनची जर का H2 रिसेप्टर बरोबर आंतरक्रिया झाली तर रक्तवाहिन्यांची पारगम्यता वाढते, त्यांचं प्रसरण वाढतं, वॅसोडायलेटेशन होऊ शकतं, बाह्यस्रावी ग्रंथींना उत्तर आणि पोटात सुद्धा आम्लाचा ॲसिडचा स्राव वाढतो. आता मास्ट पेशी आणि बेसोफिल पेशींवर H2 रिसेप्टर्सना हिस्टमिनचं बंधन झाल्यामुळे डिग्रॅन्युलेशन दाबले जातं. अशा प्रकारे अखेरीस ते नकारात्मक निगेटिव्ह फीडबॅक सुद्धा देऊ शकतो. तर H4 रिसेप्टर हा मास्ट पेशींच्या किमोटॅक्सिसमध्ये मध्यस्थी करतो. तर H3 रिसेप्टर टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी प्रतिसादामध्ये कमी होतो आणि तो केंद्रीय चेतासंस्थेतील न्यूरोट्रान्समीटर बद्दल कार्याचं नियमन करतो. अर्थात इथे ते आपण बघणार नाही. म्हणजे H1 आणि H2 हे आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. त्यातल्या त्यात H1 हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आता सेकंडरी आपण प्रायमरी मेडिएटरचं एक म्हणजे प्रायमर मध्यस्थ
प्राथमिक मध्यस्थ जो आहे त्याचं आपण एक उदाहरण बघितलं. आता दुय्यम मध्यस्थाचं आपण दुसरं उदाहरण बघूया, ल्युकोट्रिन्स आणि प्रोस्टाग्लॅंडिन. हे आहेत हे जोपर्यंत तयार होत नाही जोपर्यंत मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन होत नाही. आणि फायपोलायपेज सिग्नलिंगमुळे प्लाझ्मा मेम्ब्रेनमधील फॉस्फोलिपिड्सचे एन्झायमॅटिक तोपर्यंत विघटन सुरू होत नाही, कारण फॉस्फोलिपिडचे विघटन झाल्यानंतरच हे प्रोस्टाग्लॅंडिन आणि ल्युकोट्रिन्स तयार होणार. आता टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटीमध्ये काय होतं की मानवी श्वासनलिकेने गुळगुळीत स्वायू सुरुवातीला आकुंचन प्रथम हिस्टमिनद्वारे होतात, परंतु पहिल्या 30 ते 60 सेकंदात आणि त्यांच्या पुढच्या आकुंचनासाठी ल्युकोट्रिन्स आणि प्रोस्टाग्लॅंडिन हे संकेत देतात. म्हणजे प्रथम जेव्हा आकुंचन होतं तेव्हा हिस्टमिनद्वारे होतं आणि नंतर जे होतं ते ल्युकोट्रिन्स आणि असे हे सगळे अतिशय डेंजरस असे मॉलिक्युल्स आहेत की जे ही अशी हायपरसेन्सिटिव्हिटी किंवा ॲलर्जिक रिॲक्शन देतात. आणि ते अतिशय नॅनोमोलार पातळीवर सक्रिय असतात, म्हणजे हिस्टमिनपेक्षा जवळजवळ 1000 पट प्रभावी असतात. ते माणसांमध्ये दम्याच्या रुग्णांमध्ये जे दीर्घकाळ आपल्याला श्वासनलिकेचं त्यांचं कॉन्स्ट्रिक्शन जे म्हणतात, त्याच्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, कफाचा साठा होतो, त्याच्यामध्ये हे ल्युकोट्रिन्सचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे असं मानलं जातं. आता सायटोकाइन्स आणि किमोकाइन्स हे सुद्धा एक सेकंडरी मेडिएटर्स आहेत. आणि मास्ट सेल, बेसोफिल्स आणि एओसिनोफिल असे अनेक सायटोकाइन्स स्त्रवतात, जसे IL-4, IL-5, IL-8, IL-9, IL-13, GM-CSF आणि TNF-अल्फा. आता हे सायटोकाइन्स तिकडच्या परिसरात खूप महत्त्वाचे बदल घडून आणतात. त्याचप्रमाणे न्यूट्रोफिल्स, एओसिनोफिल्स सारख्या ज्या पेशी आहेत त्या तिथे रिक्रूट करतात, त्यांचं ॲक्टिव्हेशन करतात, सक्रियता करतात. आता IL-4, IL-13 आणि हे TH2 प्रतिसाद करतात, ज्यामुळे बी सेलद्वारे IgE ला उत्पादन वाढवलं जातं. आणि इओसिनोफिल्स भरतीसाठी IL-5 महत्त्वाचं असतं. तर IL-8 हे किमोकाईन आहे, म्हणजे CXCL8 आहे, जे अतिसंवेदनशील प्रतिसादाच्या ठिकाणी न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स, मास्ट सेल्स, बेसोफिल्स या सगळ्या विविध समूहांना आकर्षित करतं. IL-9 जे आहे ते मांसपेशींची संख्या आणि क्रियाशीलता वाढवते. आणि तेच अतिशय दाहक सायटोकाईन जे TNF-अल्फा आहे ते बेसिकली खूप हाय कॉन्सन्ट्रेशन सिस्टमिक ॲनाफिलॅक्सिस शॉक जो असतो त्याला कारणीभूत TNF-अल्फा असू शकतो. GM-CSF हा ग्रॅन्युलोसाइट्स आणि मॅक्रोफॅज मायलॉइड पेशींच्या निर्मितीला आणि सक्रियतेला उत्तेजित करतो. आणि वेगवेगळे किमोकाइन्स हे प्रक्रियेच्या ठिकाणी इतर पेशींना बोलावतात. अशा प्रकारे ते सेकंडरी मेडिएटर्स म्हणून काम करतात. आता ज्या टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटीचे रिस्पॉन्स जे आहेत ते 2 प्रकारचे असू शकतात, एक अर्ली आणि लेट. तर अर्ली रिस्पॉन्स म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया आणि मग उशिरा टप्प्यातली प्रतिक्रिया. लवकर जी प्रतिक्रिया असते ती संपर्कात ॲलर्जन आल्यानंतर 30 मिनिटाच्या आत होते आणि ते स्थानिक मांसपेशींमधनं हिस्टमिन, ल्युकोट्राईन, प्रोस्टाग्लॅंडिनच्या स्रावामुळे होते. तथापि अतिसंवेदनशीलता प्रतिक्रियेचा तात्काळ पत्ता जेव्हा ओसरू लागतो, म्हणजे 6 ते 12 तासांनी, तेव्हा हे जे मध्यस्थ आहेत ते स्थानिक इन्फ्लमेशन म्हणजे तिकडे त्या पर्टिक्युलर प्लेसवर जे इन्फ्लमेशन स्थानिक दाह निर्माण करतात, ज्याला लेट फेज रिॲक्शन असं म्हणतात. आता मास्ट पेशींमधनं स्त्रवणारे सायटोकाइन्स, एस्पेशली TNF-अल्फा आणि IL-1 हे शिरांच्या एंडोथेलियल पेशीवन किमोकाइन्स आणि पेशी म्हणजे सेल ॲडिजन मॉलिक्युल आसंजन रेणू यांची अभिव्यक्ती वाढवतात. त्याचप्रमाणे न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल, TH2 सेल्स यांचा पण ओघ सुलभ करतात आणि जे या अर्थातच प्रक्रियेचं वैशिष्ट्य आहे. पण उशिराच्या टप्प्यांमध्ये इओसिनोफिल महत्त्वाची भूमिका बजावतात. तर ह्या टप्प्यामध्ये जेव्हा मास्ट पेशींद्वारे स्त्रवलेला जो इओसिनोफिल केमोटॅक्टिक फॅक्टर असतो, त्याच्यामुळे अर्थातच त्याचं नावच सजेस्ट करतं ते इओसिनला प्रभावित करतात, इओसिनोफिल्सला प्रभावित करतात आणि त्या जागी नेतात.
आणि त्या जागी जे सायटोकाइन्स असतात IL-3, IL-5 आणि GM-CSF हे इओसिनोफिल्सच्या वाढीस आणि विभेदनास म्हणजे डिफरन्सिएशनला हातभार लावतात आणि जे नंतर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सच्या बंधनाने सक्रिय होतात. त्यामुळे डिग्रॅन्युलेशन होतं, इन्फ्लेमेटरी मेडिएटर्सचं उत्सर्जन होतं आणि मग ह्या लेट टप्प्यामध्ये, उशिराच्या टप्प्यामध्ये, लेट रिस्पॉन्समध्ये बेसिकली पेशींचं नुकसान, ऊतींचं नुकसान होणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यात तसं होतं. न्यूट्रोफिल्स हे उशिरा टप्प्यातल्या प्रतिक्रियेमधला आणखीन एक प्रमुख सहभागी आहे. तो डिग्रॅन्युलेशन मांसपेशींमधनं झालेल्या न्यूट्रोफिल किमोटेक्टिक फॅक्टरमुळे तो त्या जागेकडे आकर्षित होतो. मग न्यूट्रोफिल्स पण त्यांचे ग्रॅन्युल स्त्रवतात आणि मग लायटिक एन्झाईम्स, प्लेटलेट ॲक्टिव्हेटिंग फॅक्टर्स आणि ल्युकोट्रिन्स यांचा समावेश होतो. तर आपण इकडे असं बघू शकतो की या एअरवेचा हा क्रॉस सेक्शन आहे, ही अर्ली फेज आहे, हा लेट रिस्पॉन्स आहे. लेट रिस्पॉन्समध्ये या श्वासनलिकेचं कसं हा क्रॉस सेक्शन आहे आणि मग त्याचं कसं थिकनिंग झालेलं आहे याच्यामध्ये आणि त्याचा इकडच्या मधल्या पेशी पण गेलेल्या आहेत, त्याचं खंडन झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि म्हणजेच त्याचं लॉंग टर्म इफेक्ट झाल्यामुळे पेशी ऊतींमध्ये नुकसान झालेलं आहे. आता थर्ड फेज आपण अर्ली फेज आणि लेट फेज बघितले, तर आणखीन एक थर्ड फेज पण वर्णन केली गेली आहे की याच्यात काय होतं तर ते 3 दिवसांनी सुरू होते ही फेज आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात इओसिनोफिल्सचा शिरकाव आणि बेसोफिलची उपस्थिती असते आणि बेसोफिल्स त्या तिथे येतात आणि त्यांच्या स्त्रवलेल्या सायटोकाइन्स किंवा प्रोटीएजेसने फायब्रोब्लास्ट सारख्या ऊतींच्या पेशींवर ते काम करतात आणि त्याच्यामुळे ते फायब्रोब्लास्ट परत किमोकाइन्स करतात, परत मोठ्या संख्येने इओसिनोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स येतात आणि मग त्यांचं डिग्रॅन्युलेशन झाल्यामुळे तिथे ऊतींचं खूप मोठ्या प्रमाणात टिश्यूचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आता ही जी रिॲक्शन आहे त्याची क्लिनिकल मॅनिफेस्टेशन किंवा नैदानिक लक्षणं काय आहेत, तर एक स्थानिक प्रक्रियांपासून जसं प्रतिक्रियांपासून जसं हे फीवर किंवा ॲटॉपिक डर्मटायटिस ते जीवघेण्या परिस्थितीपर्यंत, म्हणजे जसं की सिस्टमिक ॲनाफिलॅक्सिस, तीव्र दमा, असं वेगवेगळं असू शकतं क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. आता नैदानिक लक्षणांचं स्वरूप हे ॲलर्जन कोणत्या मार्गाने आला, त्याची तीव्रता किती होती किंवा यजमानाचा ॲलर्जीशी पूर्वी संबंध आला होता का नव्हता, या सगळ्यावर फायनल क्लिनिकल मॅनिफेस्टेशन किंवा नैदानिक लक्षणं अवलंबून असतात. आता अनुवंशिकता सुद्धा म्हणजे जेनेटिक्स सुद्धा याच्यात महत्त्वाची भूमिका बजावतं, कारण टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी ही अनुवंशिकतेने सुद्धा पास होते दुसऱ्या जनरेशनमध्ये. तर ॲलर्जी असलेल्या व्यक्तींमध्ये मुख्य लक्षणं कालांतराने पण होऊ शकतात. म्हणजे पहिल्यांदा ॲटॉपिक डर्मटायटिस म्हणून लहान वयात होतो आणि मग त्याच्यानंतर त्याचा दमा किंवा अन्न ॲलर्जी असं होऊ शकतं आणि ह्या प्रक्रियेला म्हणजे पहिल्यांदा चालू होतं ॲटॉपिक डर्मटायटिस आणि त्याच्यानंतर पुढे दमा आणि अन्न ॲलर्जी वगैरे होतं. याला ॲटॉपिक मार्च असं म्हणतात किंवा ॲलर्जिक मास असं म्हणतात. आता ॲलर्जिक प्रक्रियेत सर्वात गंभीर प्रकारचा क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे ॲनाफिलॅक्सिस. आता ही एक सिस्टमिक आहे, म्हणजे वेगवेगळ्या सिस्टीममध्ये होते आणि अतिशय प्राणघातक स्थिती आहे. ती ॲलर्जन संपर्कात आल्यानंतर काही मिनिटातच येते आणि सामान्यतः एखादा ॲलर्जन थेट रक्तप्रवाहात आला किंवा आतड्यातून किंवा त्वचेमधनं जर का रक्ताभिसरणात पोचला तर त्याची सुरुवात होते. या लक्षणांमध्ये रक्तदाबात अचानक घट होऊन ॲनाफिलॅक्सिक शॉक येतो, म्हणजे एक रक्तवाहिन्यात घट शॉक होतो, त्याच्या स्नायूंचं आकुंचन होतं, त्यांना सौजास किंवा लघवीला होतं, श्वासनलिका आकुंचन पावल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या सगळ्याचा समावेश या ॲनाफिलॅक्सिसमध्ये आहे आणि त्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू होऊ शकतो. आता हा मृत्यू 2 ते 4 मिनिटात सुद्धा होऊ शकतो, इतका भयंकर हा प्रकार आहे. ही सर्व लक्षणं अँटीबॉडी IgE मध्यस्थ मास सेल्स आणि बेसोफिल्सच्या वेगाने मोठ्या प्रमाणात डिग्रॅन्युलेशन झाल्याने कळतं आणि त्याचा परिणाम म्हणजे हे सिस्टमिक इफेक्ट्स आपल्याला दिसू शकतात. आता संवेदनशील व्यक्तीमध्ये अनेक प्रकारचे ॲलर्जन्स आणि प्रतिक्रिया निर्माण होतात असं दिसतं. त्याच्यात
गांधील माशी, मधमाशी, हॉर्नेट, मुंगी यांच्यातलं विष किंवा पेनिसिलिन, इन्सुलिन आणि अँटीटॉक्सिन यासारखी औषधं आणि सी फूड्स आणि नट्स यासारखे खाद्यपदार्थ आणि लेटेक्स या सगळ्यांचा समावेश आहे, ज्याच्यामुळे ही अशी प्रतिक्रिया होऊ शकतं. जर या प्रतिक्रियांवर उपाय केले गेले नाहीत तर ह्या प्रतिक्रिया जीवघेण्या ठरू शकतात. आता याच्यावर उपचार म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एपिनेफ्रिन आणि हे जे हिस्टमाइन आणि ल्युकोट्राईन्स सारख्या मध्यस्थांना ते निष्प्रभ करतात त्यांच्या परिणामांना. आणि जे आकुंचन झालेलं असतं, जे गुळगुळीत स्नायूंचं श्वसन मार्गाचं ते शिथिल करतं, त्यांची पारगम्यता जी असते ती कमी करते, म्हणजे वॅसोडायलेशन झालेलं असतं ते कमी करते. एपिनेफ्रिन हृदयाची कार्डियक आउटपुट सुद्धा सुधारतं आणि अशा प्रकारे ते एक ह्या पर्टिक्युलर सिस्टेमिक ॲनाफिलॅक्सिस पासून माणसांचं रक्षण करू शकतं. म्हणून ज्या व्यक्तींना माहिती आहे आपण खूप ॲलर्जिक आहोत काही गोष्टींसाठी, ज्यांना माहिती असतं ते युजली आपल्याबरोबर एक एपिनेफ्रिनचं इंजेक्शन नेहमी घेऊन फिरतात. ज्यांना माहिती आहे जे अनुवंशिकतेने ज्यांच्यात ॲलर्जी आहे. तर स्थानिक संवेदनशीलता किंवा लोकल हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन जी आहे त्या प्रतिक्रियांमध्ये आता आधी बघितलं आपण सिस्टेमिक झाला, आता लोकलाइज म्हणजे ही त्यातल्या त्यात थोडंसं कमी त्याची प्रतिक्रिया आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जी ॲनाफिलॅक्टिक सारखी खूप डेंजरस नाही आहे, पण तरीही त्याच्यावर म्हणजे ह्याच्यावर काही उपाय तरी होऊ शकतात. तर याच्यामध्ये काय आहे की विशिष्ट लक्ष्यापुरतंच ती मर्यादित असते आणि युजली एपिथेलियल सरफेसवरच असते, म्हणजे उपकला पृष्ठभागांवर असते. याच्यात एक वाईड रेंज समाविष्ट आहे, जसं ॲलर्जिक रायनायटिस किंवा हे फिवर, एक्टॉपिक एक्झिमा, ॲटिकारिया, अँजिओएडिमा वगैरे. आता ते आपण थोडंसं नीट बघूया. ॲलर्जिक रायनायटिसमध्ये काय असतं तर त्याच्यात परागकण, धूळ किंवा प्राण्यांची त्वचा वगैरे यांच्या मार्गे श्वसनामध्ये आत घेतलं जातं आणि डोळ्यांच्या बुबुळामध्ये, नाकाच्या श्लेष्मल याच्यामध्ये सैवेस्टन ज्या मांसपेशी सेन्सिटाईज झालेल्या असतात त्यांना चिकटलेल्या अँटीबॉडीज हे ॲलर्जीकारक शोधतात आणि मग डोळ्यातून पाणी वाहणं, नाक वाहणं, शिंका येणं, खोकला ही त्याची मुख्य लक्षणं असतात. दमा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दम्याचा शोध खूप खूप जुना, म्हणजे हिपोक्रेटिसने लावला आणि त्याला दमा किंवा अस्थमा ही संज्ञा वापरली. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो आणि घरघर लागणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. ॲलर्जीजन्य दमा हा एखाद्या श्वसनमार्गातील मांसपेशींच्या सक्रियतेमुळे आणि विघटनामुळे किंवा डिग्रॅन्युलेशनमुळे होतं आणि त्याच्यामुळे ते रेडिएटर्स बाहेर पडतात. श्वसन नलिकेच्या गुळगुळीत स्नायूंचे आकुंचन, श्लेष्माचा स्त्राव म्हणजे म्युकसचा, श्वसन मार्ग भोवती उतींची सूज आणि यामुळे श्वसन नलिका संकुचित होतात आणि श्वसनाला अडथळा निर्माण होतो. दीर्घकालीन दम्यामध्ये यामुळे श्वसन मार्गांमध्ये अधिक गंभीर बदल होऊ शकतात. आता ॲलर्जिक म्हणजे एटॉपिक दम्यात व्यतिरिक्त जो ॲलर्जिक प्रतिसादांची एक अनुवंशिक प्रवृत्ती आहे त्याला बाह्यदमा असं म्हणतो. तर काही व्यक्तींमध्ये थंडी, व्यायाम याच्यामुळे पण दम्याचा आकार घेतो, जो वरवर पाहता ॲलर्जिक घटकांपासून स्वतंत्र असतो, त्याला अंतर्गत दमा असं म्हणतात. दुसरी आणखीन एक म्हणजे ॲलर्जीजन्य नेत्रश्लेष्मा शोथ म्हणजे बेसिकली कंजंक्टिव्हायटिस. तर आपण हा कंजंक्टिव्हायटिस हा शब्द इथे वापरू. या डोळ्यांच्या पृष्ठभागाचा दाह आहे म्हणजे इन्फ्लमेशन आहे. परागकण किंवा हवेतील जे ॲलर्जन्स असतात ते IgE सक्रिय मांसपेशींच्या मध्यस्थ घटकांच्या उत्सर्जामुळे होऊ शकतो. डोळ्याला खाज सुटणं, डोळ्यातून पाणी येणं, सूज येणं, लालसरपणा होणं, याच्यात इओसिनोफिल्सची याच्यात पातळी वाढू शकते. आता आणखीन एक आहे एटॉपिक डर्मटायटिस किंवा ॲलर्जिक एक्झिमा. हा एक त्वचेचा रोग आहे, ॲलर्जिक रोग आहे, जो लहान मुलामुळे बाल्यावस्थेत आढळतो. रक्तातील IgEची पातळी सामान्यतः वाढलेली असते आणि त्याला पुरळ उठतं, लालसर एरिथेमॅटस फोड येतात आणि त्याला जर का आणखीन बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं तर त्यात पू पण होऊ शकतो. ॲटॉपिक डर्मटायटिसमध्ये TH2 पेशी वाढतात, इओसिनोफिल्स वाढतात. आता ॲटॉपिक अर्टिकारिया आणखीन एक छोटी गोष्ट कशी आहे, तिथे पित्ताच्या गाठी उठतात
आणि मग त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर लालसरपणा आणि सूज होतं. हे ॲटॉपिक अर्टिकेरिया आपण बऱ्याच वेळा बघितलेले, पुष्कळ जणांना पित्ताच्या गाठी येतात तशा. अर्थातच ते हिस्टमॅननेच होतं. आणि अँजिओएडिमा ही थोडीशी गंभीर ॲलर्जी आहे. ती कधी कधी पित्ताच्या गाठींसोबत दिसते आणि त्याच्यामध्ये त्वचेच्या खोल थरांमध्ये सूज येते. आणि अँजिओएडिमा पापण्यांमध्ये, तोंडामध्ये जेव्हा अन्न ॲलर्जी होते तेव्हा, किंवा जननेंद्रियामध्ये सुद्धा होऊ शकते आणि ही थोडीशी गंभीर ॲलर्जी आहे. आता अन्न ॲलर्जी ही ॲलर्जी आपण खूप प्रमाणात बघितलेली आहे. पुष्कळ आपल्याला माहिती आहे की पुष्कळ लोकांना, कोणाला शेंगदाण्याची ॲलर्जी, US मध्ये खूप लोकांना आपण बघितलं की त्यांना शेंगदाण्याची पीनट बटरची ॲलर्जी असते. त्यांना काही जणांना फिशची ॲलर्जी असते, म्हणजे सी फूड्सची, शेल फिशची ॲलर्जी असते, जसं कोलंबीची ॲलर्जी असते, हे आपण बघितलेलं आहे. आणि तो एटॉपिकचाच एक सामान्य प्रकार आहे. आणि ॲनाफिलॅक्सिसची अधिक प्रमाणात इथे दिसते. आणि अर्भक आणि लहान मुलांमध्ये ती 6 ते 8% आहे, तर प्रौढांमध्ये 4% आहे. आणि मुलांमध्ये सर्वात सामान्य ॲलर्जी पदार्थ आहे गाईचे दूध, अंड, झाडाची फळं, सोया, गहू, मासे, शिंपले. तर प्रौढांमध्ये फळे, मासे, शिंपले हे मुख्य घटक आहेत. आणि हे जे ॲलर्जन्स आहेत, हे पाण्यात विरघळणारे ग्लायकोप्रोटीन्स असतात आणि ते अतिशय स्थिर असतात. म्हणजे दे आर व्हेरी रेझिस्टंट. उष्णता म्हणजे हीट, ॲसिड आणि प्रोटीएजेस या सगळ्यांसाठी ते अतिशय स्थिर असतात, कॉन्स्टंट असतात. त्यांच्यावर काही परिणाम होत नाही आणि त्यांचं पचन त्यामुळे हळू होतं. अन्न ॲलर्जीमध्ये पदार्थ सेवन केल्यानंतर 2 तासाच्या आतच लक्षणं येतात. तोंडावाटे आपण अर्थातच घेतल्यामुळे ओठ, टाळू, घशात मुंग्या येणं, सूज येणं आणि व्यक्तींच्या अंगावर पित्ताच्या गाठी येऊ शकतात. वरच्या आणि खालच्या जठरांत्र मार्गामध्ये जे आपला डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, तिथे IgE ॲलर्जीकारक घटकांची क्रॉस लिंकिंग झाल्यामुळे परत तिथे गुळगुळीत स्नायूंचं आकुंचन, रक्तवाहिन्यांचं विस्फारण, मळमळणं, पोटदुखी, उलट्या किंवा अतिसार यासारखी लक्षणं आपल्याला दिसू शकतात. अर्थातच मास्ट सेल पेशींच्या डिग्रॅन्युलेशनमुळे इथे जी म्युकस एपिथेलियल सेल्स जी लेअर आहे त्याची वॅस्क्युलॅरिटी वाढते आणि ॲलर्जिक घटक रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि त्याच्यामुळे तिथे ॲनाफिलॅक्सिस होऊ शकतो. आता रक्तातील बेसोफिल्स ह्यासुद्धा अन्न ॲलर्जीच्या लक्षणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका घेऊ शकतात. आता आपण बघूया ससेप्टिबिलिटी किंवा प्रवणता पण म्हणू शकता किंवा अतिसंवेदनशीलता पण म्हणू शकता. ही टाईप 1 रिॲक्शनला कोणाची ससेप्टिबिलिटी असते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक अनुवंशिक घटक आणि पर्यावरणिक घटक. तर पर्यावरणामध्ये आपण बघितले प्रीडिस्पोजिशन फॅक्टर्स जे आहेत ते एअर पोल्युशन आहे, नंतर काही वेगवेगळे लो फॅट डाएट आहे. तर प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्समध्ये आपण बघितलं की फार्म एन्व्हायरमेंट आहे, ज्याच्यात हाय गट मायक्रोबायबियल डायव्हर्सिटी आहे, हाय फायबर डाएट आहे. हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. आणि अनुवंशिक तर आपण बघणारच आहोत, ज्याच्यामुळे कसं आपल्याला कुठले घटक आहेत जे अनुवंशिक बदल घडवून आणतात, ज्याच्यामुळे आपण ससेप्टेबल होतो टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटीला. विशिष्ट पर्यावरणीय घटकांच्या जेव्हा संपर्कात येतो, विशेषतः आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात व्यक्तींना या विकारांसाठी अधिक प्रवण म्हणजे ससेप्टेबल बनवू शकतं. आणि एकत्रितपणे अनुवंशिक आणि पर्यावरण हे दोन्हीही घटक एपिथेलियल अडथळ्यांवर परिणाम करू शकतात, जे शरीरातील संसर्ग आणि ॲलर्जन्स याचा प्रवेश नियंत्रित करतात. तसेच प्रक्रियेमध्ये निर्माण झालेल्या स्थानिक रोगप्रतिकार प्रतिसादावरही ते परिणाम करू शकतात. तर आता एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कुठले आहेत किंवा पर्यावरणीय घटक कुठले आहेत जे प्रवणतेवर किंवा ससेप्टेबिलिटीवर, ॲलर्जीच्या ससेप्टेबिलिटी, ॲलर्जी इज नथिंग बट टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी. तर पर्यावरण फॅक्टर असे एक आहे वायू प्रदूषण, आहार आणि ज्या सूक्ष्मजंतूंच्या आपण संपर्कात येतो ते सूक्ष्मजंतू, या सगळ्यावर त्या व्यक्तींना ॲलर्जी होईल की नाही हे ठरू शकतं. आता वायू प्रदूषण, कारखान्यातला धूर, डिझेल ट्रकचा धूर हे अर्थातच एटॉपिक डर्मेटायटिस साठी संबंधित आहे आणि त्यानंतर दमाही होऊ शकतो.
त्याची संबंधित कार्यप्रणाली अशी आहे, म्हणजे त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, की ज्या प्रदूषित हवेमध्ये कणांमध्ये पॉलिसायक्लिक एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स जे असतात त्यांच्या ते बाह्यथरातून त्वचेच्या आत शिरतात आणि केरॅटिनोसाइट्स जे आहेत स्किनचे, तर त्यांच्यामधला AHR रिसेप्टर्स जे आहेत म्हणजे एरियल हायड्रोकार्बन रिसेप्टर्स, त्याला चिकटून त्याला सक्रिय करतात. आता AHR सक्रिय झालेल्या पेशी नंतर असे पदार्थ तयार करतात ज्याच्यामुळे अतिसंवेदनशीलता, खाज आणि शेवटी एटॉपिक डर्मेटायटिसला चालना मिळते. आता AHR 2 सायटोकाइन्स हे सोडतात. एक म्हणजे थायमिक स्ट्रोमल लिम्फोपोएटिन आणि IL-33 जे यांच्या जनुकाला अर्थातच सक्रिय करतो आणि ते हे दोन्हीही स्थानिक ॲलर्जिक प्रतिक्रियांना प्रोत्साहन देतात. आता दुसरा याचं आणखीन एक प्रदूषणाचा एन्व्हायरमेंटल पर्यावरण घटक आहे वायू प्रदूषणाचा, जो आहे दुसऱ्याच्या सिगरेटचा धूर, म्हणजे सेकंड हँड सिगारेट स्मोक असं त्याला म्हणतात. म्हणजे तो माणूस स्वतः सिगारेट ओढत नाही, पण दुसऱ्याने सिगारेट ओढल्याने तो धूर आपण घेतल्यामुळे हा एक वायू प्रदूषणाचाच प्रकार आहे. आणि लहान वयात ह्याला अप्रत्यक्ष धूम्रपान असं म्हणतात, आणि म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग. आणि या पॅसिव्ह स्मोकिंगमुळे, धूम्रपानामुळे संपर्कात आलेल्या दमा आणि एक्झिमा या दोन्हीची शक्यता आहे. तसं उदाहरणार्थ स्वीडनमध्ये 16 वर्षीय मुलांवर एक अभ्यास केला गेला आणि त्याच्यात असं दिसून आलं की ज्या मुलांचे पालक 2 महिन्याच्या वयात धूम्रपान, ते मुलं लहान असताना धूम्रपान करत होते, त्या मुलांमध्ये अन्नाची ॲलर्जी, विशेषतः अंडी, शेंगदाण्याची ॲलर्जी हे विकसित जास्त प्रमाणात होते असं दिसलं. आता एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स अफेक्टिंग ससेप्टिबिलिटी टू ॲलर्जीमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ही अतिशय महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे शेतातील प्राणी आणि जीवाणू. शेतातील प्राणी आणि जीवाणू यांच्या जर का संपर्कात आलं तर ॲलर्जी पासून संरक्षण मिळू शकतं, असं एक ऑब्झर्वेशन आहे, असं बघितलं गेलं आहे. आणि हे ज्याच्यात हे फिवर, एटॉपिक डर्मेटायटिस, दमा यांचा समावेश आहे. तर त्या अतिसंवेदनशीलतेचं उंदराचं जे मॉडेल होतं त्याच्यात त्यांनी असं, म्हणजे एक्सपेरिमेंटल मॉडेल, त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की शेतातील धुळीत प्राण्यांचे जीवाणू असतात आणि ही धूळ जर का वायुमार्ग अतिसंवेदनशील, पण ही धूळ जर का त्या उंदरांना दिली तर त्यांचं ह्या ॲलर्जीपासून संरक्षण होतं. तर असं म्हणतात की पाळीव प्राणी बांधल्याने मुलांना ॲलर्जीपासून संरक्षण मिळू शकतं, कारण त्यांचे जे जीवाणू आहेत, त्यांचे जे नॉर्मल फ्लोरा आहेत, ते आपल्याला काही प्रमाणात संरक्षण देऊ शकतं. आता आहार जन्मापूर्वी आणि जन्मानंतर बाळाला मिळणारा आहार महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, की कुठली ॲलर्जी प्रभावित करू शकतो. गर्भवती महिलांच्या आहारात त्यांच्या नवजात बालकाच्या ॲलर्जीच्या प्रवृत्तीवर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणजे आई काय खाते याचा सुद्धा बाळावर, प्रेग्नंट असताना आई काय खाते याच्यावर बाळाला पुढे कुठली ॲलर्जी होईल हे अवलंबून असू शकतं. त्याच्यामुळे गर्भवती अवस्थेमध्ये महिला काय खातात हे अतिशय महत्त्वाचं आहे बाळाच्या पुढील ॲलर्जीसाठी. स्तनपान हे बाळाला ॲलर्जी टाळण्यासाठी फायदेशीर आहे असं म्हणतात. फळे आणि भाज्यांपासून मिळणाऱ्या फायबर्स किंवा तंतुजन्य पदार्थांचे प्रमाण जास्त असेल तर आहारामध्ये, तर मुलांना दमा आणि ॲलर्जीपासून संरक्षण मिळतं. आणि ह्याच्याबद्दल ती प्रणाली, म्हणजे त्याचं मेकॅनिझम काय आहे, तर तंतू फायबर्स जे आहेत ते सूक्ष्मजैसिक विविधतेला, म्हणजे डायव्हर्सिटी, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची डायव्हर्सिटीला ते आधार देतात. आणि ज्यामध्ये सहजीवी जीवाणूंचा समावेश आहे, ते जीवाणू फायबरचं पचन करून शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स म्हणजे ॲसिटेट, ब्युटेरेट, प्रोपियोनेट तयार करतात. आणि ही संयुग आतड्यातील मॅक्रोफाजेस, डेंड्रायटिक सेल्स यांना IL-10 तयार करण्यास प्रवृत्त करतात, जे टाईप 2 प्रतिसादांना प्रतिबंधित करतात आणि त्याच्यामुळे IgE प्रोडक्शन कमी होतं. आणि हा एक हायपोथेसिस आहे, हायजीन हायपोथेसिस. आत्ताच आपण बघितलं, जर का धुळीकणाच्या किंवा फार्ममधल्या जर का गोष्टींमुळे जर का आपल्याला मिळत असेल किंवा ॲनिमल्समुळे जर का आपल्याला मिळत असेल या ॲलर्जीपासून प्रोटेक्शन,
तर ज्या ठिकाणी विकसनशील देशांमध्ये बाल्यावस्थेत लोकांचा अजिबात सगळं स्वच्छ ठेवलं जातं, त्याच्यामुळे त्यांचं काहीही किंवा त्यांना अँटीबायोटिक्स दिले जातात, शेतातील प्राण्यांशी संपर्क कमी येतो, त्यांना वॅक्सिनेशन्स दिली जातात आणि त्याच्यामुळे सूक्ष्म जंतूंची संसर्गच कमी असल्यामुळे अशा प्रगतशील देशामध्ये त्या मुलांची रोगप्रतिकार प्रणाली ही संसर्गाची सामना करायला अतिशय त्यांची शक्यता कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांचा जो जन्मजात TH2 प्रतिसाद आहे त्याच्यापासून TH1 जायला त्यांना ते असं एक्सपोजरच मिळत नाहीत आणि म्हणून ती मुलं ॲलर्जीला ससेप्टेबल होतात. आता ह्या सर्व निष्कर्षाला स्वच्छता गृहीतक किंवा हायजीन हायपोथेसिस असं म्हणतात. आणि हे हायपोथेसिस असं म्हणतं की जिथे जे विकसनशील देश आहेत तिथे बाल्यावस्थेतच मुलांना रोगजनकाशी संपर्क येतो आणि पण ते त्यांना पुढे पायदेशीर राहतं, कारण त्याच्यामुळे ते TH1 सारखे प्रतिसाद उत्तेजित करतात आणि त्याच्यामुळे ते ॲलर्जीजना चांगल्या प्रकारे हँडल करू शकतात त्यांच्या पुढच्या आयुष्यात. आता आपण बघणार आहोत की आपण आता पर्यावरणीय घटक आपण बघितलं, म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आपण बघितले की कुठले या ॲलर्जीला म्हणजे ससेप्टेबिलिटी किंवा त्याच्या संवेदनक क्षमतेवर परिणाम करतात. तर आता आपण बघणार की जेनेटिक फॅक्टर कुठले आहेत की जे या ॲलर्जीच्या संवेदनक क्षमतेवर परिणाम करतात. ॲलर्जीच्या संवेदन क्षमतेवर परिणाम, त्याचा अनुवंशिकता प्रभाव, पहिला पुरावा हा 1916 मध्ये समोर आला. तेव्हा असं आढळलं की 48% ॲलर्जीग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबात ॲलर्जीचा इतिहास होता. तर फक्त 14% लोकांच्यात हा ॲलर्जीचा इतिहास, ज्यांच्याकडे ॲलर्जी नसलेल्या लोकांमध्ये फक्त 14% लोकांच्या कुटुंबात ॲलर्जीचा इतिहास होता. तसंच आयडेंटिकल ट्विन्स जे एकसारख्या जुळ्यांमध्ये भिन्न जुळ्यांच्या तुलनेमध्ये ॲलर्जीचे प्रमाण जास्त आहे, हे म्हणजे त्याच्यात अनुवंशिकता नक्कीच आली. तर ॲलर्जी कारणीभूत ठरणाऱ्या अनेक संभाव्य जनुकांची किंवा लोसाईची ओळख पटली गेलेली आहे आणि हे अतिशय भरपूर आहे, कारण त्याच्यात जन्मजात रोगप्रतिकार शक्तीचे रिसेप्टर्स, सायटोकाइन्स, किमोकाइन्स, त्यांचे रिसेप्टर्स, MHC प्रोटीन्स, ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर्स, असे हे सर्व FC, ETA-R वगैरे हे सगळ्या प्रोटिओलिसिस एन्झाइम या सगळ्यांच्या समावेश असू शकतो. आणि ह्या लिस्टवरनं आपण बघू शकतो की हे अतिशय या वेगवेगळ्या जीन्समध्ये जर का प्रॉब्लेम्स असतील, ह्याच्यामध्ये काहीही म्युटेशन्स असतील तर त्याचा संबंध डायरेक्ट ससेप्टेबिलिटीवर होऊ शकतो किंवा संवेदनक क्षमतेवर होऊ शकतो. जसं एपिथेलियल बायलेड इंटिग्रिटीमध्ये हे सगळे जीन्स, पॅथोजन सेन्सिंग इनेट रिस्पॉन्समधले हे सगळे जीन्स, किमोकाइन्स रिसेप्टर्स, ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर्स, हे सगळे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर्स, इम्युन टॉलरन्समधलं T-रेक्सवर, सेल ॲक्टिवेशन सिग्नलिंग, याच्यात मास्ट सेल्स, इओसिनोफिल्सचे ॲक्टिवेशन फॅक्टर्स, सायटोस्केलेटन ग्लायकोसिलेशन, म्हणजे आपण बघूया की जवळजवळ केवढे तरी लोसाय आत्तापर्यंत आयडेंटिफाय झालेले आहेत की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही ॲलर्जीला ससेप्टेबल असा, म्हणजे याचं काही म्हणजे जवळजवळ सगळेच कुठल्याही जी एका छोट्या जीनमध्ये प्रॉब्लेम असला तरी आपण ॲलर्जीला ससेप्टेबल असण्याचे चान्सेस आहेत. आता आपण बघूया की हे जे इंडक्शन होतं ॲलर्जीचं, तो ॲलर्जिक रिस्पॉन्स कसा होतो. तर ॲलर्जन या दोन वेगवेगळ्या गोष्टी अशात, एक सेन्सिटायझेशन त्वचेमार्फत होऊ शकतं किंवा आतड्यांमार्फत होऊ शकतं. तर हे त्वचेमध्ये जेव्हा रोगजनक ॲलर्जन किंवा अनुवंशिक कमतरतांमुळे एपिथेलियल स्तरांची अखंडता विस्कळीत होते, जर मगाशी आपण बघितलं, आणि यांना प्रतिसाद म्हणून थायमिक स्ट्रॉमल लिम्फोप्रोटीन, पोएटिन, मगाशी आपण ते पण बघितलं, IL-25 आणि IL-33 हे तयार झाल्यानंतर हे जन्मजात प्रकार 2 सायटोकाइन्स जे असतात ते ॲलर्जन घेतलेल्या डेंड्रायटिक सेल्सवर प्रभाव टाकतात. याच डेंड्रायटिक सेल्सवर प्रभाव टाकतात आणि हे त्यांच्या ॲलर्जनला या डेंड्रायटिक सेल्सने घेतलेलं आहे आणि ते त्याच्यावर प्रभाव टाकतात आणि त्याच्यानंतर TH2 पेशी बनवण्यासाठी त्यांना प्रेरित होतात.
आणि या TH2 पेशींद्वारे तयार केलेले IL-4, IL-13 हे TH2 आहेत आणि हे IL-4, IL-13 आहेत, त्याच्यामुळे ते IgE अँटीबॉडी तयार करायला ते बी सेल्सना प्रवृत्त करतात आणि त्याच्यामुळे IgE अँटीबॉडीज होऊन आपल्याला ॲलर्जिक रिस्पॉन्स मिळू शकतो. दुसरं आहे आतड्यांमधील ॲलर्जन आव्हान जे असतं ते कसं होतं. आता हे ॲलर्जन्स आहेत, तर हे ॲलर्जन जर आतड्यातील उपकला पेशी म्हणजे इंटेस्टिनल एपिथिलियल पेशी यांना जर का रोगजंतू किंवा ॲलर्जनमुळे जेव्हा इजा झाली, तर त्याच्यात परत आपण बघितलं की हेच वेगवेगळे सायटोकाइन्स येतात आणि ते आल्यामुळे ते ILC2 पेशींना सक्रिय करतात आणि टाईप 2 सायटोकाइन्स IL-13 आणि IL-15 हे त्यांना IL-5 आणि IL-13 हे करतात. IL-5 आणि IL-13 हे बेसोफिल्स आणि इओसिनोफिल्सना सक्रिय करतात. त्याच्यापुढे IL-25 जे आहे ते TH9 पेशींना IL-9 तयार करण्यासाठी उत्तेजक करतात, जे मास्ट पेशींना आधार देतात. आणि मास्ट पेशी हे IL-9 आणि TH9 जे आहे IL-25 मुळे हे IL-25 येतं आणि त्याच्यामुळे मास्ट पेशी पण सक्रिय होतात, त्याचं उत्पादन वाढतं. ॲलर्जन स्पेसिफिक मेमरी TH2 ह्या ज्या बी पेशी सक्रिय राहतात त्याच्यामुळे ॲलर्जन विशिष्ट अँटीबॉडीचं उत्पादन वाढतं आणि हे उत्पादन वाढल्यामुळे बेसोफिल्स, मास्ट पेशी, इओसिनोफिलद्वारा मेडिएटर्सचं उत्सर्जन करून अन्न ॲलर्जीचं लक्षण देऊ शकतं. तर असा हा त्याचा मेकॅनिझम, अर्थातच हा चित्राने आपण गेला तर आपल्याला मेकॅनिझम ऑलरेडी माहिती आहे, मगाचपासून आपण बघतो आहे. आता अँटीजेन मेडिएटेड म्हणजे टाईप 2 आता आपण बघणार आहोत. टाईप 2 ही अँटीबॉडी मेडिएटेड हायपरसेन्सिटिव्हिटी आहे. हा प्रकार आपण ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा रक्त संक्रमण प्रक्रियेमध्ये बघतो. आता आपण ब्लड थोडक्यात बघूया की रक्तगट हे A, B किंवा O असतात आणि त्यांच्या पृष्ठभागावर अनुक्रमे अँटीजन्स A, B आणि H असतं. म्हणजे A ज्यांचा रक्तगट असतो त्यांच्यावर A अँटीजन असतं, B असतो त्यांच्यावर B असतं, तो O वर A, B दोन्ही नसतं पण H अँटीजन असतं. H जवळजवळ सगळ्यांवर असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ABH अँटीजन प्रोटीन्स नसून कार्बोहायड्रेट्स आहेत, कार्बोदके आहेत आणि हे अँटीजन्स ग्लायकोसिल ट्रान्सफरेजद्वारा उत्प्रेरित होणाऱ्या एन्झायमॅटिक प्रक्रियेमधनं सिंथसाइज केलं जातं. तर हे आहे A अँटीजन, हे आहे B अँटीजन आणि हे आहे H अँटीजन. तर आता रक्तजड जे प्रतिजन आहेत त्यांची विशिष्ट ॲलील असलेली व्यक्ती जर का ब्लड ट्रान्सफ्युजन रक्त संक्रमित जेव्हा होतं तर त्याच्या ते फरकांना ते ओळखू शकतात आणि अँटीबॉडी प्रतिसाद देऊ शकतात. म्हणजेच काय, म्हणजे जर का A रक्तगट असलेला माणसाला B रक्तगट असलेल्या माणसाचं रक्त आपण ट्रान्सफ्यूज केलं तर हा A रक्तगट असलेला माणूस तो B रक्तगट असलेले सेल्स हे आपले नाही, परकीय म्हणून ओळखतो आणि त्या Bच्या अगेन्स्ट तो अँटीबॉडीज निर्माण करू शकतो. आणि हे जे अँटीबॉडीज आहेत त्यांना आयसो हिमॅग्लुटिनिन असं म्हणतात, आयसो हिमॅग्लुटिनिन असं म्हणतात. आता A गट आहे त्याच्यातला A प्रतिजनाला N-असिटाइल ग्लुकोजमाइन अवशेषांना अँटीबॉडीज बांधतात, तर B प्रतिजनांना गॅलॅक्टोजवर बांधतात, तर H प्रतिजनांना फ्युकोजवर अँटीबॉडीज बांधले जातात. तर आता हे N-असिटाइल ग्लुकोजमाइन इथे आहे, हे गॅलॅक्टोज आहे आणि हे फ्युकोज आहे. तर ह्या वेगवेगळ्या अँटीजन्सना वेगवेगळ्या ठिकाणी अँटीबॉडीज बांधू शकतात. आता जे त्यांच्या विरुद्ध IgM अँटीबॉडीज तयार असतात. म्हणजे काय, आता सपोज A रक्तगटाचा माणूस आहे तर त्याच्यामध्ये बी अँटीजनच्या विरुद्ध अँटीबॉडीज ऑलरेडी असतात आणि जरी तो ॲक्च्युली तो कॉन्टॅक्टमध्ये आलेला नाही तरी, कारण सामान्य काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते ह्या ABH प्रणालीमधल्या कार्बोहायड्रेटच्या संरचनेशी समान असलेले कार्बोहायड्रेट्स प्रतिजन व्यक्त करत असतात आणि ते आपण सामान्यतः घेतल्यामुळे आपल्याकडे
बी पेशी त्याला प्रतिसाद देतात आणि आपण त्याच्यात आपल्याकडे अँटीबॉडीज असतात. तर यजमानांद्वारे व्यक्त होणाऱ्या प्रतिजनांच्या विशिष्ट अँटीबॉडीज निर्माण करणाऱ्या बी पेशींमध्येही नकारात्मक प्रक्रिया असते. म्हणजे काय, आता ए रक्तगट असलेली व्यक्ती सूक्ष्म जीवांवरील बी सदृश्य एपिटोप्स ओळखते आणि बी सदृश्य एपिटोपसाठी आयसोहिमॅग्लुटिनिन तयार करते. ओके, म्हणजे जर का ए रक्तगट असेल तर त्या सूक्ष्म जीवांमधला एच्या सिमिलर असलेल्या एपिटोप्सला ते प्रतिसाद देत नाही, कारण त्याच्याबद्दल त्यांना ए एपिटोप्स बद्दल त्यांची सहनशीलता किंवा टॉलरन्स निर्माण झालेला असतो. आता ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये नक्की काय होतं, त्याची लक्षणं तात्काळ किंवा उशिरा दिसत. तात्काळ प्रतिक्रिया काय, जर का ब्लड ग्रुपमध्ये विसंगती असेल त्याच्यामुळे IgM आयसोहिमॅग्लुटिनिन द्वारा कॉम्प्युटर मिडिएटेड लायसिस सुरू होतो आणि त्याच्यामुळे प्लाझ्मामध्ये मुक्त हिमोग्लोबिन, कारण त्याच्यामुळे अर्थातच ब्लड सेल्सचं लायसिस होणार आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन बाहेर पडणार आणि हे हिमोग्लोबिन युरिनमध्ये येतं, म्हणून त्याला हिमोग्लोबिनुरिया असं म्हणतात. आणि रक्तामध्ये सुद्धा हिमोग्लोबिन असतं. त्याच्यानंतर या हिमोग्लोबिनचं पोर्फायरिन घटकाचं मेटाबॉलिझम होतं, चयापचय होऊन त्याचं बिलिरुबिन तयार होतं आणि ही पातळी अतिशय विषारी असते शरीराला. या बिलिरुबिनेमिया म्हणजे बिलिरुबिनचं रक्तातलं प्रमाण वाढल्यामुळे ताप, थंडी, मळमळ, रक्तवाहिन्यांमधल्या गुठळ्या, पाठीच्या खालच्या वेदना आणि लघवीमध्ये हिमोग्लोबिन आढळणे या सगळ्याचा समावेश असतो. आता उपचारांमध्ये जर का हे संक्रमण त्वरित थांबवलं किंवा मूत्रवर्धन औषधाने लघवीचा प्रवाह चालू ठेवला, म्हणजे जसं लॅसिक्स सारख्या औषधं ज्याच्यामुळे मूत्रवर्धन किंवा लवकरात लवकर युरिन बाहेर पडू शकते, तर हे सगळं त्याच्यातनं बाहेर पडू शकतं. कारण जर का मूत्रपिंडात हिमोग्लोबिन जमा झालं तर ते ट्युब्युलर नेक्रोसिस करू शकतं किंवा मूत्रपिंडांच्या नलिकांना इजा करू शकतं. आता उशिराची प्रतिक्रिया म्हणजे जर का वारंवार संक्रमणामुळे, रक्तसंक्रमणामुळे RH फॅक्टर सारख्या प्रतिजनांचे अँटीबॉडीज जे निर्माण होतात त्या IgG असतात आणि त्याच्यामुळे या संक्रमणामुळे हिमोलायटिक ट्रान्सफ्युजन रिॲक्शन जी असते ती 2 ते 6 दिवसानंतर होऊ शकते. म्हणजे काय, तर जर का ए निगेटिव्ह माणसाला ए पॉझिटिव्ह माणसाचं ब्लड दिलं, जसं अवेलेबल नसल्यामुळे काही वेळ, कारण ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह हे अतिशय रेअर रक्तगट आहेत, त्याच्यामुळे त्याची जर का रक्त मिळालं नाही आणि आपण त्याला बी पॉझिटिव्ह रक्त दिलं तर त्याच्यामुळे या RH फॅक्टरचा जो प्रॉब्लेम आहे तो करण्यासाठी, कारण हा जो आपण पॉझिटिव्ह म्हणतो त्याला RH फॅक्टर म्हणतो, आपण थोड्या वेळात ते बघणार आहोत. तर ते जर का रक्त दिलं तर त्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होऊ शकतात जे IgG टाईप असतात आणि हे कॉम्प्लिमेंट सक्रिय करण्यामध्ये IgG हे IgM पेक्षा कमी प्रभावी असल्यामुळे तेवढं पूर्ण लायसिस होत नाही आणि मग त्याच्यामुळे त्यांचं काय होतं, एक तर अग्लुटिनेशन, ऑप्सोनायझेशन किंवा फायब्रोसायटोसिस आणि त्याच्यामुळे त्यांचा ताप, वाढलेलं बिलिरुबिन, एक प्रकारची सौम्य कावीळ आणि ॲनिमिया अशा प्रकारचं लक्षणं ही दिसू शकतात. तर आता आणखीन एक आपण उदाहरण बघणार आहोत टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटी किंवा अतिसंवेदनाशीलता प्रकार 2चा, तो म्हणजे रक्तविलयनजन्य आजार किंवा हिमोलायटिक डिझीज. तर या अवरोधकाचा हिमोलायटिक आजार जो आहे तो टाईप 2 प्रतिक्रियेमुळे होतो आणि हा कधी होतो, त्याला एरिथ्रोब्लास्टिस फिटालिस असं म्हणतात. तर जेव्हा आई आणि गर्भ यांच्यात रिसेस प्रतिजनाचं वेगवेगळे ॲलिल्स असतात तेव्हाच हा प्रकार होऊ शकतो. रिसेस किंवा RH प्रतिजनाचे 5 ॲलिल्स आहेत, पण त्याच्यापैकी फक्त D ॲलिल हा महत्त्वाचा मानला जातो कारण त्याला तीव्र इम्युन रिस्पॉन्स असतो आणि म्हणून D ॲलिल असलेल्या व्यक्तीला RH पॉझिटिव्ह असं म्हणतात आणि तो अर्थातच सगळ्या आपण बघितलं तर पॉझिटिव्ह लोक आपल्याकडे सगळ्यात जास्त आहेत देन RH निगेटिव्ह लोक. आणि जर का RH निगेटिव्ह आई असेल आणि त्या गर्भाला जर का RH पॉझिटिव्ह वडिलांकडनं मिळालेलं असेल तर त्या बाईला गर्भधारणेच्या वेळेस जर का फिटस जे आहे पॉझिटिव्ह आहे, गर्भ पॉझिटिव्ह आहे, तर पहिल्या गर्भधारणेच्या वेळेस ॲक्च्युली त्या
नाळेतल्या पेशी आईच्या रक्ताभिसरणापासून वेगळ्या ठेवल्या जातात, जरी त्या पॉझिटिव्ह RH पॉझिटिव्ह असल्या तरी. परंतु प्रसूतीच्या वेळेस त्या नाळ गर्भाशयाच्या भिंतीपासून वेगळी झाल्यामुळे त्याच्या नाळेतलं रक्त पुष्कळशा प्रमाणात आईच्या रक्ताभिसरणामध्ये येऊ शकतं. ओके. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे हे आई सेन्सिटाईज होते RH साठी, आणि त्याच्यामुळे त्याच्या RH स्पेसिफिक बी सेल्स आणि मेमरी सेल्स तयार होतात. आणि त्याच्यामुळे अर्थातच ते झाल्यानंतर आईच्या शरीरातील RH विशिष्ट प्लाझ्मा पेशी तयार होतात. ते स्त्रावित IgM अँटीबॉडीज असतात, ते RH पॉझिटिव्ह गर्भातील लाल पेशी वगैरे काढून टाकतात, ते ठीक आहे. पण पुढील गर्भधारणेपासून जेव्हा गर्भधारणा होऊ शकते त्यावेळेला त्या बाईला, ती बाई ऑलरेडी सेन्सिटाईज झाल्यामुळे त्यावेळेला ते अँटीबॉडीज जे असतात ते IgG टाईप असतात, आणि त्या गर्भनाळ ओलांडून ते रक्तपेशींचा नाच करू शकतात. आणि त्यालाच एरिथ्रोप्लास्टिस फेटालिस असं म्हणतात, की जे आतमध्ये जाऊन गर्भाला म्हणजे त्या मुलाला त्रास देऊ शकतात. आणि त्याच्यामुळे तीव्र ॲनिमिया होऊ शकतो, हिमोग्लोबिनचं बिलिरुबिनमध्ये रूपांतर होतं, आणि हे बाळाचं बिलिरुबिन वाढल्यामुळे मेंदूला इजा होऊ शकते. पण त्याच्यावर एक उपाय म्हणून त्या बाळांना अतिनील प्रकाशाची ट्रीटमेंट दिली जाते, ज्याच्यामुळे त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यापासून संरक्षण होतं. आता या प्रकारामध्ये जर का दुसऱ्या गर्भधारणेला बाईला जायचं असेल जी RH निगेटिव्ह आहे, तर तिला आधीच अँटी-डी इंजेक्शन्स दिली जातात. त्याच्यामुळे तिचं ते तिच्या नवीन गर्भाला सेकंड प्रेग्नन्सीमध्ये हा प्रकार होणार नाही आणि ते गर्भ वाचलं जाईल त्या अँटीबॉडीजपासून. तर आता आपण बघूया ड्रग इंड्यूस. काही ड्रग सुद्धा हिमोलायटिक अनिमिया करू शकतात, जसं पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन, स्ट्रेप्टोमायसिन, तसेच वेगवेगळे ड्रग प्रोटीन कॉम्प्लेक्स तयार होऊ शकतात आणि त्याच्यामुळे अँटीबॉडीची निर्मिती होऊ शकतात. तर ते अँटीबॉडी तांबड्या पेशींवर औषधाला मानले जातात आणि म्हणजे मग कॉम्प्लिमेंट मेडिएटेड लायसिस होऊन अॅनिमियामध्ये वाढ होऊ शकते. तर जसं आता पेनिसिलिन वेगवेगळ्या प्रकारच्या हायपरसेन्सिटिव्हिटी इंड्यूस करू शकतो. IgG टाईप 1, IgM टाईप 2, IgG टाईप 3 आणि T सेल्स पण तो करू शकतो. कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस इन टाईप 5, टाईप 4. तर आता आपण येऊया टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटीकडे. इम्युन कॉम्प्लेक्स मेडिएटेड किंवा इम्युन कॉम्प्लेक्सच्या मध्यस्थीने आलेली प्रकार 3 अतिसंवेदनशीलता. तर त्याच्यामध्ये आपण विविध इम्युन कॉम्प्लेक्सने विविध ऊतींना नुकसान पोहोचवतात. आणि अर्थातच जेव्हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स जेव्हा फॉर्म होतो तेव्हा एक तर रिसेप्टंट मेडिएटेड फायगोसायटोसिस होऊ शकतं. हा एक नॉर्मल भाग आहे अनुकूल किंवा एक्वायर्ड इम्युनिटीचा. परंतु जेव्हा ते कार्यक्षमतेने साफ केले जात नाही तेव्हा ते रक्तवाहिन्या ऊतींमध्ये जमू शकतात आणि मग त्याच्यामुळे टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी रिस्पॉन्स निर्माण होतो. तर कधी होऊ शकतो, तर जे अँटीजन अँटीबॉडी जाळी खूप जास्त होते. विशिष्ट ऊतींमुळे जेव्हा अँटीजनची खूप आंतरिक आसक्ती असते किंवा उच्च चार्ज असलेल्या अँटीजनची उपस्थिती असते, त्याच्यामुळे त्याचा इम्युन कॉम्प्लेक्सच्या भक्षणावर परिणाम होऊ शकतो. आणि काही वेळेला कमकुवत फॅगोसायटोसिस असू शकतं. त्याच्यामुळे हे न साफ केलेले इम्युन कॉम्प्लेक्सेस FC रिसेप्टरद्वारा मांसपेशी, न्यूट्रोफिल्स, मॅक्रोफाजला बांधले जातात आणि मग व्हॉझोॲक्टिव्ह मध्यस्थ आणि इन्फ्लमेटरी सायटोकाइन्स बाहेर पडतात. ते कॅपिलरी एपिथेलियलशी संवाद साधतात आणि रक्तवाहिन्यांच्या भिंतीची व्हॅसोडायलेटेशन वाढवतात आणि त्याच्यानंतर इम्युन कॉम्प्लेक्समध्ये मायनर भिंतीमधनं पेशींमध्ये प्रवेश करतात आणि तिथे इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स तयार करतात. आता कॉम्प्लिमेंटच्या सक्रियतेमुळे अॅनाफिलॅक्टिक किमोकाइन्स CA3, CA5 पण तयार होतं. ते न्यूट्रोफिल्स आणि मॅक्रोफॅजेसना ॲक्टिवेट करतं. द इम्युन कॉम्प्लेक्सेस त्यांच्या FC रिसेप्टरला बांधल्यामुळे हे घटक सगळे सक्रिय होतात आणि प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्स, प्रोस्टाग्लॅन्डिन, प्रोटीएजेस स्त्रवतात. आता प्रोटीएजेस बेसमेंट मेम्ब्रेनच्या कोलॅजन आणि
इलास्टिन, तसेच खुर्च्यावर कार्टिलेजवर हल्ला करतात. त्याच्यामुळे अर्थातच इथे आपल्याला ऊतींचं नुकसान होतं, टिश्यूचं नुकसान होतं. आणि सक्रिय झालेल्या न्यूट्रोफिल्सद्वारा ऑक्सिजन फ्री रॅडिकल्समुळे सुद्धा ऊतींचं नुकसान होतं. त्याचं प्लेटलेट्सशी संवाद साधतात, त्यामुळे लहान गुठळ्या पण निर्माण होऊ शकतात. आणि ह्या ऊतींमध्ये कॉम्प्लेक्स तयार झाल्यामुळे ताप, अर्टिकारिया, सांधेदुखी, लिम्फ नोडची वाढ, लघवीमध्ये प्रथिनं हे सगळं दिसू शकतं. आणि यामुळे दाहक जखमेला जर का ती रक्तवाहिनी झाली तर ती रक्तवाहिनीमध्ये झाली तर वॅस्क्युलायटिस होऊ शकतो. तर मूत्रपिंडामध्ये ते ग्लोमेरुलर नेफ्रायटिस होऊ शकतं. सांध्यांमध्ये ते आर्थरायटिस होऊ शकतं. त्याचाच अर्थ वॅस्क्युलायटिस, ग्लोमेरुलर नेफ्रायटिस किंवा आर्थरायटिस या सगळ्यांच्या मागे इम्युन कॉम्प्लेक्सेस टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी असते. तर आता आपण इम्युन कॉम्प्लेक्स अतिसंवेदनशीलता कधी कधी आपोआप बरी पण होऊ शकते. कारण जर का इम्युन कॉम्प्लेक्स हे मोठ्या बोलसमुळे झालेलं असेल तर हळूहळू ते शरीराबाहेर टाकल्यावर ते कमी होऊ शकतं. जसं स्ट्रेप्टोकोकल संसर्गानंतर ग्लोमेरुलर नेफ्रायटिस सुरू होतो, पण जसा जीवाणूंचा भाग कमी होतो तसं ते त्याचा पण परिणाम कमी होतो. 1900 दशकाच्या सुरुवातीला डिप्थेरियाच्या उपचारासाठी घोड्यांच्या अँटी डिप्थेरिया टॉक्सिनचा अँटीबॉडीचा वापर केला होता. पण त्यांच्या वारंवार इंजेक्शनामुळे किंवा जास्त डोसमुळे हा सिरम सिकनेस नावाचा सिंड्रोम तयार झाला. पण हा सिरम सिकनेस इज नथिंग बट ही टाईप 3 इम्युन कॉम्प्लेक्समुळे झालेली हायपरसेन्सिटिव्हिटी. आणि त्यात संधिवात, त्वचेवर पुरळ, ताप येणं अशा प्रकारचे एक सिस्टमिक स्वरूपाचा आजार आहे. पण तो अँटीबॉडी बंद करताच बरा झाला. अलीकडेच काही कर्करोगांवर जेव्हा उंदरापासून बनवलेल्या उपचारात्मक मोनोक्लोनल अँटीबॉडीजमध्ये सिरम सिकनेस सारखी लक्षणं दिसतात, कारण ती टाईप 3 प्रतिक्रियाच असते. आता आपण रोगप्रतिकार संकुल मध्यस्थ प्रक्रियांमध्ये जेव्हा स्व अँटीजेन्स किंवा ऑटो अँटीजेन्सचा सहभाग असतो त्यावेळेला ही इम्युन कॉम्प्लेक्स मेडिएटेड टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी किंवा प्रकार 3 अतिसंवेदनशीलता अतिशय भयंकर प्रकारची असू शकते, जी फेटलीही होऊ शकते. स्पेशली या ऑटो इम्युन डिझीज जसं सिस्टमिक ल्युपस एरिथ्रोमॅटस अतिशय महत्त्वाचा डिझीज आहे, ज्याच्यात DNA आणि विविध केलेली प्रथिनं यांच्या विरुद्ध अँटीबॉडीज प्रतिसाद देतो. आणि मग ते सगळीकडे हे अँटीजन अँटीबॉडी इम्युन कॉम्प्लेक्सेस प्रेसिपिटेट झाल्यामुळे ही टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी निर्माण झाल्यामुळे वेगवेगळ्या अवयवांमध्ये ऑर्गन्समुळे ही सिस्टमिक ल्युपस एरिथ्रोमॅटस हे डॅमेज करतात आणि त्याच्यामुळे त्या लोकांना लवकर फेटल होऊ शकतं. त्या लोकांना जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस, सिस्टमिक ल्युपस एरिथ्रोमॅटस ड्रग रिॲक्शनने सुद्धा होऊ शकतात, जसं पेनिसिलिन आणि सल्फोनामाइड, आणि इन्फेक्शियस डिझीजमुळे सुद्धा होऊ शकतात ही टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी. आता येणार आहोत आपण टाईप 4 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शनकडे. ह्याला एक विलंब प्रकारची अतिसंवेदनशीलता असं म्हणतात, डिलेड टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी टाईप 4. आणि ती म्हणजे त्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ती सुरुवातीला टी पेशीद्वारा अँटीबॉडीपेक्षा वेगळं, आणि त्याच्या जागेभोवती असलेल्या पेशींच्या थरात साधारण 1 ते 2 दिवस लागतात. इन्फ्लमेशन जागेभोवती जमा असलेल्या पेशींच्या थरात प्राथमिक पेशी म्हणून त्याचा मॅक्रोफाज आणि इओसिनोफिल्स किंवा न्यूट्रोफिल्सची भरती होणे. 1890 साली रॉबर्ट कॉकने जेव्हा निरीक्षण केलं की मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसने संक्रमित व्यक्ती जेव्हा मायकोबॅक्टेरियल कल्चरमधून गाळलेला जो द्रव आहे, फिल्ट्रेट आहे, तो जर का त्यांच्या त्वचेमध्ये टोचला गेला इंट्राडर्मली, तर त्यांना एक लोकलाइज किंवा स्थानिक दाह प्रतिक्रिया, लोकलाइज इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स मिळतो. आणि त्याला त्याने ट्युबरक्युलिन प्रतिक्रिया असं म्हटलं. आणि नंतर त्याचं नाव बदलून आता आपण त्याला टाईप 4 डिलेड टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी असं म्हणतो. तर ह्या प्रतिसादाच्या प्रारंभिक एक संवेदनाशीलता निर्माण होणे समाविष्ट असते, म्हणजे सेन्सिटायझेशन फेज. या सेन्सिटायझेशनमुळे DTAच्या सुरुवातीला प्रतिजनाद्वारे होणारा प्राथमिक संवेदनशीलतेने होतो, ज्याला 1 ते 2 आठवड्याचा कालावधीत लागतो. आणि प्रतिजन विशिष्ट टी पेशी सक्रिय होतात, त्यांची क्लोनल वाढ होते, इफेक्टर पेशींमध्ये परिपक्व होतात
आणि त्याच्यात DTH प्रेरणेमध्ये विविध प्रतिजन करणारे APC असतात, मॅक्रोफाजेस असतात, डेंड्रायटिक सेल्स असतात, लँगरान्स सेल्स असतात आणि या दरम्यान सक्रिय पेशी CD4 असतात किंवा TH1 असतात. पण काही वेळेला TH17 आणि CD8 पेशींचा पण ह्या बनवू शकतात. तर हे आहेत इंट्रासेल्युलर ऑर्गॅनिझम आणि हे आहेत डिलेड टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी मेडिएटिंग सेल्स, जे पुष्कळ वेळा CD1 असतात पण CD17 आणि CD8 पण असू शकतात. आता हे अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स आहेत जे यांना सेन्सिटाईज करतात आणि मग हे आपल्याला सेन्सिटाईज सेल्स मिळतात. दुसरी फेज आहे ती आहे इफेक्टर फेज किंवा परिणामकारक टप्पा, ज्याच्यात संवेदनशील निर्माण झालेले अँटीजन दुसऱ्या संपर्कात होतो. अर्थातच DTHचा परिणामकारक टप्पा सुरू होतो आणि त्याच्यामुळे पूर्वीपासून सक्रिय असलेल्या TH पेशी इंटरफेरॉन गॅमा, TNF अल्फा, लिम्फोटॉक्सिन यासारखे सायटोकाईन्स स्त्रवण्यासाठी उत्तेजित केले जातात आणि मॅक्रोफाजेस आणि दाहक पेशी आकर्षित केल्या जातात. 48 ते 72 तासांनी ही आपल्याला ती सर्वात जास्त मिळते आणि महत्त्वाचे TH1 पेशी ह्याच महत्त्वाच्या प्रवर्तक आहेत आणि त्या मुख्य परिणामकारक पेशी मात्र मॅक्रोफाज असतात हे आहे. तर आता ह्या मॅक्रोफाजेस आहेत ॲक्टिवेटेड, त्याच ते इफेक्टर मॅक्रोफाजेस जे स्फॅगोसायटोसिस इन्क्रीज, MHC क्लास 2 एक्सप्रेशन, TNF रिसेप्टर, ऑक्सिजन रॅडिकल, नायट्रिक ऑक्साईड ह्या ॲक्टिवेटेड मॅक्रोफाजची ही आहे, ही इफेक्टर फेज आहे. आता TH इफेक्टर फेजमध्ये जेव्हा तो पूर्ण विकसित होतो तेव्हा फक्त 5% अँटीजन विशेष पेशी असतात, उर्वरित पेशी मॅक्रोफाजेस आणि जन्मजात रोगप्रतिकारक पेशी असतात. तिथे TNF अल्फा, बीटा या सगळ्यांचा आयफेन गॅमा याच्यामुळे एंडोथिलियल पेशींना चिकटवण्यास, रक्तातून आसपासच्या ऊतींमध्ये स्थलांतर होण्यास आणि सक्रिय मॅक्रोफाजमध्ये रूपांतर होण्यात ते प्रवृत्त करतात. आणि अर्थातच TNF अल्फा आणि IL-1 मुळे सायटोकाईन्स आणि किमोकाईन्स तयार होतात, ज्याच्यामुळे मोनोसाइट्स, न्यूट्रोफिल्स आकर्षित होतात आणि TH1 पेशींची क्रियाशीलता वाढून प्रतिसाद अधिक तीव्र होतो. आता हा एक डिलेड टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटीचाच प्रकार आहे जो ट्युबरक्युलोसिसमध्ये आढळतो आणि हा TDTHचा प्रकार आहे तो दुधारी स्वरूप आहे, म्हणजे त्याने खरं तर त्या जीवाला मारण्यासाठी होतो. परंतु जेव्हा संसर्ग नाहीसा होण्यासाठी जे सगळं सक्रियकरण होतं ते झालं तरी संसर्ग नाहीसा झाला नाही तरी DTH टिकूनच राहतो आणि त्याच्यामुळे फुफ्फुसा मॅक्रोफाजेस काय करतात, फुफ्फुसातील जीवाणूंना वेढले करतात आणि एक वेगळं ट्युबरक्युल नावाचं एक ग्रॅन्युलोमा प्रकार ते रोखून ठेवतात आणि त्याच्यामुळे ही भक्षण क्रियाशीलता त्यांची वाढली आहे, लायसिस वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या पेशींचा ते नाश करतात आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात. या सक्रियतेमुळे ते एकमेकांना घट्ट चिकटून राहतात आणि मॅक्रोफाज एपिथेलॉइड आकार, हे एपिथेलॉइड तुम्ही बघितलं हे असा आकार फॉर्म करतात किंवा जायंट सेल्स पण तयार होतात, मल्टीन्यूक्लिएटेड जायंट सेल्स पण तयार होतात आणि त्याच्यामुळे स्पर्शजन्य गाठी पण तयार होतात आणि त्याला ग्रॅन्युलोमा असं म्हणतात. हे जे तयार झालं आहे त्याला ग्रॅन्युलोमा असं म्हणतात. आता स्किन टेस्ट हे एक टेस्ट आहे जी DTH प्रतिक्रिया ओळखण्याची चाचणी आहे, ज्याच्यामध्ये जे अँटीजन टोचलं जातं आणि त्याच्यात आपल्याला कळतं की DTH तो पर्टिक्युलर माणूस या अँटीजनच्या संपर्कात आलेला आहे की नाही. ही टेस्ट मायकोबॅक्टेरियासाठी वापरली जाते आणि त्या टेस्टमध्ये PPD हे टोचलं जातं, हे असं टोचलं जातं आणि ही जर का मोठी रिॲक्शन आली तर असं आहे की त्या माणसाचा पूर्वी संपर्क आला आहे ट्युबरक्युलोसिससाठी. अर्थातच पण हे त्याला पूर्वी इन्फेक्शन झालं होतं आणि आता तो बरा झाला आहे वगैरे हे काही आपल्याला सांगू शकत नाही किंवा तो लेटेंटली इन्फेक्टेड आहे की नाही हे पण सांगू शकत नाही. तर आता आपण एक शेवटचं रोग बघणार आहोत, तो म्हणजे संपर्क त्वचारोग, ज्याला कॉन्टॅक्ट डर्मटायटिस असं म्हणतात. तर तो हा पुष्कळशा रासायनिक संयुगांमुळे होतो, जे सौंदर्य प्रसाधनात असतात किंवा टर्पेंटाईनमध्ये असतात, फ्लोरोनायट्रोबेन्झिनमध्ये
कृत्रिम हापटिकार निकलसारख्या धातूमुळे होऊ शकतो आणि पॉयझन आयव्ही किंवा पॉयझन ओक या वनस्पतींमध्ये पण ते असू शकतात. आणि याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे टॉक्सिडेंड्रॉन या प्रजातीतील ज्या वनस्पती आहेत, ज्या आपण पॉयझन आयव्ही आणि पॉयझन ओक बघितलं, तर त्यांचा समावेश आहे. ही विष जी त्यांच्यातली असतात ते अल्किल कॅटेचॉल्स हे जे आहे त्या कुटुंबातली आहेत आणि एकत्रितपणे त्यांना उरुशिओल म्हणतात. उरुशिओल हे एक प्रकारचं DTH प्रेरक TH पेशी CD18 80 सगळ्यांना सक्रिय करतं आणि ते ऑक्सिडेशन झाल्यानंतर ते त्वचेच्या प्रथिनांची संयुग ते बंधाने जोडलं जातं आणि ते आतमध्ये घेतलं जातं डेंड्रायटिक पेशींमध्ये. ते जवळच्या लिम्फ नोडमध्ये जातं, तिथे त्याचं विघटन होतं आणि मग हे पेप्टाइड्स TH1 ना दिले जातात आणि ते ॲक्टिवेट होतात. आता हे इफेक्टेड पेशी परत त्वचेकडे येतात आणि मग तिथे ल्युकोसाइड्स पांढऱ्या पेशींना पण बोलवलं जातं. अर्थातच सगळीकडे आपण बघितलंय TNF अल्फा आणि FN गॅमा हे सायटोकाइन्स येतात, रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज येतात, त्याच्यामुळे ऊतींचं नुकसान होतं आणि CD8 T सेल सक्रिय होऊन CTLs पण तयार होऊ शकतात. उर्सिओल TH17 ना पण सक्रिय करू शकतं, जिथे CD1A हे त्वचेतील लँगरान्स डेंड्रायटिक पेशींद्वारे व्यक्त केलं जातं आणि त्यांना बांधलं जातं आणि कॉम्प्लेक्स 17 ला ते सक्रिय केलं जातं. अशा प्रकारे हे आपण टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी चा रिस्पॉन्स कॉन्ट्रॅक्ट डर्मेटायटिसमध्ये बघितलाय आणि आज आपण इथेच थांबणार आहोत. नमस्कार.